हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखीमेच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. नमस्कार, मी आशुतोष टिळक. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खरं तर आजचा नाही आहे, हा मागचा थोडा व्हिडिओ आहे आणि याचं ओरिजिनल शूटिंग झालं होतं सप्टेंबर 2023मध्ये. 2.5-3 वर्ष साधारण होऊन गेले. याचं जे घटना होती किंवा याचा जो मुहूर्त होता या शूटिंगचा तो असा होता की भारत सरकारच्या बॉन्डचं इन्क्ल्युजन हे एका अत्यंत प्रतिष्ठित अशा JP मॉर्गन ग्लोबल बॉन्ड इंडेक्स इमर्जिंग मार्केटच्या इंडेक्समध्ये झालं होतं 10%. आणि त्या बाबतीमध्ये मी चंद्रशेखर टिळक, प्रतिष्ठित अर्थतज्ञ, बजेटच्या विषयावर जे भाषण देण्यासाठी प्रसिद्ध आहेत, जे इतर अनेक साऱ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांची मुलाखत घेतली होती. आणि काही कारणास्तव मला त्याच्यानंतर पुढे काय घडलं, कारण त्याच्यानंतर पुढेही अनेक साऱ्या घडामोडी घडल्या, ज्या काही गोष्टी हायलाईट झाल्या, त्या व्हिडिओमध्ये बोललेल्या काही गोष्टींना परत एकदा फिरून बघण्याची गरज तयार झाली. काही गोष्टी त्यातल्या खऱ्या पण सिद्ध झाल्या. असं अनेक साऱ्या कारणाने त्याचा एक उत्तरार्ध करण्याची माझी इच्छा होती. चंद्रशेखर टिळक यांच्या स्वतःच्या बिझी शेड्यूलमुळे हे शक्य झालं नाही आणि म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ मी जोडून त्याला अपलोड करतो आहे माझा जुना. आणि मला माझ्या स्वतःच्या अभ्यासामध्ये यानंतर जे काय सापडलं हे माझ्या याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सादर करतो. नमस्कार. आजचा हा जो पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये मी माझ्या सगळ्या श्रोत्यांचं आणि चंद्रशेखर टिळक सरांचंही स्वागत करतो. सर, तुमचं स्वागत. मागच्या काही दिवसांमध्ये जी एक न्यूज आली आणि जिने बाजाराला, भारताच्या शेअर बाजाराला मोठ्या प्रमाणावर आनंदित करून टाकलं, ज्याच्यावर अगदी क्रुएल म्हणवणारे भारतीय जगभरातल्या कॅपिटल मार्केटमध्ये, ज्याला एका अर्थाने क्रुएल म्हणवले जातात, डेट मार्केट, त्याच्यामध्ये कुठेतरी भारताचा समावेश होतो आहे. याचा भारतावर नेमका परिणाम कसा होणार, नेमकं काय काय होणार, काय घडतं आहे, याला अनेकांनी मोठ्या उत्साहाने करवलं, काहींनी काळजी व्यक्त केली. हे नेमकं काय आहे हे बोलण्यासाठी चंद्रशेखर टिळक सरांना मी बोलवलं आहे. चंद्रशेखर टिळक सरांचं आजच्या पॉडकास्टच्या बाबतीमध्ये जे स्पेशलायझेशन सांगता येईल आणि जे मला अजून हायलाईट करता येईल, सर, भारतीय बाजारपेठेमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये जेव्हा FIIचा डेट मार्केट मधली इन्व्हेस्टमेंट मी शोधायला गेलो, तेव्हा ती सगळ्यात अपडेटेड मला NSDLने दिली. आणि NSDLने दिली त्याच्यामध्ये मला तुमची आठवण आली मागच्या काही काळामध्ये. आणि जे येतं आहे, ज्याला मी माझ्या थोडक्यात त्याच्यामध्ये केलं आहे, ते असं आहे की JP मॉर्गन अँड कंपनी, त्यांनी भारताचा समावेश हा गव्हर्नमेंट बॉन्ड इंडेक्स इमर्जिंग मार्केट ग्लोबल मध्ये 28 जून 2024 पासून करायचं ठरवलं आहे. भारताचं वेटेज याच्यामध्ये 10% राहील. ग्लोबल बॉन्ड इंडेक्स डायव्हर्सिफाईड इंडेक्स मध्ये 23 इंडियन गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, ज्याला साधारणतः $330 बिलियन इतकं त्याचं वेटेज आहे. इंडेक्स एलिजिबल ते आहेत असं धरलं गेलं आहे. जे डायरेक्ट रूट त्याला त्यांनी म्हणलं आहे, दिस विल बी स्टॅगर्ड एव्हर 10 मंथ्स फ्रॉम 28 जून 2024 ते 31 मार्च 2025. सर, या बातमीवरची पहिली प्रतिक्रिया तुमची. संपूर्ण राजकारण बाजूला ठेवून जरी फक्त एक निखळ अर्थकारण किंवा गुंतवणूक म्हणून या बातमीकडे पाहिलं तर याचा अर्थ एक गोष्ट नक्की आहे की भारतीय अर्थव्यवस्था आणि एकंदरीतच त्याची गेल्या काही वर्षातली वाटचाल याला दिलेलं हे अत्यंत सकारात्मक असं प्रमाणपत्र आहे. आणि त्यातही हे लक्षात घेण्याजोगी गोष्ट यातली विशेषतः अशासाठी आहे, म्हणजे मी हे म्हणण्याचं खरं कारण असं आहे की तू आता जसं म्हणलास तसं की ही जी सगळी घटना आहे ही मुळात बॉन्ड्स, डिबेंचर्स अशा पद्धतीच्या इन्स्ट्रुमेंट्स करताय. म्हणजे हे जर उद्या एखाद्या इक्विटी मार्केटच्या इंडेक्स बद्दल झालं असतं तर त्याचं तर महत्व होतच, पण त्याच्याही पेक्षा हे जास्त महत्व आहे. याचे दोन असणारे फायदे किंवा कारण किंवा त्याची पार्श्वभूमी किंवा संकेत असे आहेत की सगळ्यात पहिली गोष्ट की बॉन्ड ही गोष्ट अशी आहे की ती काही फार काळ कॅपिटल अप्रिसिएशन साठी घेतात अशातला भाग नाही. त्याची जी यील्ड टू मॅच्युरिटी असते ही जसजशी त्याची इंटरेस्टची ड्यू डेट किंवा मॅच्युरिटीची ड्यू डेट जवळ यायला लागते तसतशी ती वाढते.
म्हणजे एका अर्थाने ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय कर्जरोखे घेता येण्या इतकी भारतीय अर्थव्यवस्था लिक्विड आणि प्रॉफिटेबल आहे, याचं हे उदाहरण आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की मुळात शेअर बाजारामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळामध्ये 5-5.5% जरी आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या झालेली असली तरी त्याची चर्चा मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होते. आणि बरोबर त्याचं उलटं टोक असं आहे की कर्जरोखे किंवा डेटमध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स तरी ऍटलिस्ट फार मोठ्या प्रमाणावरती होतात, पण त्याची आपल्या देशांतर्गत मीडियामध्ये किंवा माध्यमांमध्ये अत्यंत कमी चर्चा होत असते. अगदी या घटनेची सुद्धा आपल्या अधिकृत वर्तमानपत्रांनी फार मोठ्यापणाने त्याची दखल घेतली अशातला भाग नाही. त्याच्या घोषणा झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी काही पेपरमध्ये जरूर आलं, अगदी मराठी माध्यमातल्याही पेपरमध्ये आलं, परंतु नेमका त्याचा अर्थ सांभाळावा अशा पद्धतीची लेखमाला तर सोडा, पण साधा कोणताही लेख आला नाही. किंवा हल्लीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातही अशा पद्धतीच्या युट्यूब चॅनलवरती कोणाचे व्हिडिओज रिलीज झाल्याचं निदान माझ्या तरी पाहण्यात नाही. त्यामुळे तुमचं आणि माझं दुर्लक्ष झालं तरी सुद्धा आपल्या देशाचा रोखे बाजार किंवा बॉन्ड मार्केट हे जागतिक पातळीवरती नोंद घेण्याजोगं आहे, याचं हे प्रतीक आहे. कारण एखाद्या गोष्टीचा आपण जेव्हा असं म्हणतो की एखाद्या स्क्रिप्टचा बीएससी सेन्सेक्स मध्ये समावेश केलाय किंवा एनएससी निफ्टी मध्ये समावेश केलाय, तर त्याचे जसे काही एक विशिष्ट निकष असतात, बरे ते त्या त्या काळाला लागू पडणारे असतील, त्याच्यामध्ये कालांतराने बदलही होतील, पण त्या क्षणाला ते निकष ती कंपनी पूर्ण करत असते, असा त्याचा भाग असतो. की बाबा फार मोठ्या प्रमाणावर फ्लोटिंग स्टॉक आहे, अत्यंत सातत्याने त्याच्यामध्ये उलाढाल होते, चांगल्या पद्धतीने त्याने प्रॉफिट मिळवतात आणि नुसतं मिळवतात नव्हे तर तो त्यांच्या शेअर होल्डर पर्यंत पोहोचवायची त्यांची व्यवस्था आहे आणि मानसिक तयारी आहे. हे जसे निकष एखाद्या स्क्रिप्टचा सेन्सेक्स मध्ये समावेश होण्यामध्ये असतात, तसेच काही निकष एखाद्या बॉन्डचा, एखाद्या सिक्युरिटीचा आणि तोही ग्लोबल पातळीवरच्या इंडेक्समध्ये समावेश होत असताना असतो. आणि त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा निकष हा असतो की अशा पद्धतीचे बॉन्ड देणारी जी संस्था आहे, म्हणजे कोण इश्युअर ज्याला आपण म्हणू आता तांत्रिक दृष्ट्या, तो जो इश्युअर आहे त्याची आर्थिक क्षमता अशी आहे की तो वेळच्या वेळी व्याजही देईल आणि वेळच्या वेळी त्याचे पैसे परतही करेल. म्हणजे एकंदरीतच करोना नंतरच्या काळामध्ये जागतिक अर्थकारणामध्ये अगदी महासत्तांसकट सगळ्यांच्या अर्थव्यवस्थेला जी उतरती कळा दाखवतीये, त्याचं एक हे प्रतिबिंब आहे की त्यांच्या स्वतःच्या देशाच्या कर्जरोख्यांमध्ये इतक्या पुरेशा संधी त्यांना उपलब्ध नाहीत, याचा हा एक संकेत आहे. आणि जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था निदान तुलनेनं स्थिर आहे. वाढते की नाही हे आपण नंतरच्या चर्चेमध्ये पाहू, पण निदान तुलनेनं स्थिर आहे याचं मिळालेलं हे सर्टिफिकेट आहे. आणि हे ज्या वेळेला परस्पर दुसऱ्याकडनं येतं त्याचं त्यामुळे महत्व आहे. त्यामुळे ही घटना येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती महत्वाची ठरेल. त्याचे तात्कालिक परिणाम काय होतील, मध्यमकालीन परिणाम काय होतील हे नंतर आपण सविस्तर बघूया. सर, याच्यामध्ये मला शोधत असताना एक आकडेवारी अशी लक्षात आली की आत्ताच्या घडीचा, म्हणजे मी काढत बसलो होतो, 17 सप्टेंबर एफपीआयचं होल्डिंग, फॉरेन पोर्टफोलिओचं होल्डिंग जे होतं ते 35 बिलियन होतं, जे टोटल गव्हर्नमेंटच्या डेटच्या 1.7% होतं. आरबीआयने 2022-23च्या आसपास ज्याला 6% केलेलं आहे, तुम्हाला माहित असेल. आणि फॉरेन इन्फ्लो जो होता तो या काळामध्ये फार काय वाढत नव्हता, तो पीक झालेला होता 2014 मध्ये 26 बिलियन. ही आकडेवारी पण मला एनएसडीएल कडूनच मिळालेली आहे. मग आता माझं असं म्हणणं की 6%, सॉरी 1.7%पासून ते 6%पर्यंत जाण्याचा हा जो एक प्रवास आहे 10 महिन्यामध्ये, याच्याकडे तुम्ही काय बघतात? कारण जी मी नोटीस पाहिली जेपी मॉर्गनची, त्याच्यामध्ये इजिप्त ला बाहेर काढण्याची तयारीत आहे. मी इजिप्त का बाहेर जाईल शोधायला बसलो आणि माझ्या लक्षात आलं की ते पुढच्या काही दिवसांमध्ये नमस्कार म्हणायला तयार बसले आहेत बॉन्ड मार्केटला. आणि चीन आणि अमेरिकेचं जे वाजतं आहे त्याच्यामध्ये त्यांना चीनचं वेटेज घटवायचं आहे कुठेतरी काहीतरी करून. सो ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही याच्याकडे कसं बघता? एक गोष्ट लक्षात घेऊ की शेवटी कोणत्याही इंडेक्समध्ये, मग ते बॉन्ड असू दे किंवा इक्विटी असू दे, एखाद्या स्क्रिप्टचा किंवा ह्या आजच्या घटनेपुरेच बोलायचं झालं तर एका देशाचा समावेश होणं हा निखळ आर्थिक कारण मीमांसा कधीच नसते. फार मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये जागतिक राजकारणाचे घटक असतात. इजिप्तमधनं एकंदरीतच ओपेक कंट्रीना दिला जाणारा संदेश आहे किंवा अफगाणिस्तान तालिबानच्या घटनेनंतर त्या संपूर्ण एकंदरीतच भूभागाविषयी मनामध्ये निर्माण झालेल्या भौगोलिक आधिपत्याच्या शंका आहेत की ज्यामुळे ग्लोबल लॉजिस्टिकला पंचायत होते. आणि अमेरिका आणि चीन यांचं वाजणं हे अत्यंत उघड आहे. कदाचित त्यामुळे एक शक्यता अशी नाकारता येत नाही
की आता जी आपल्याकडे G20ची परिषद झाली त्याच्यावरती जो चीनने अधिकृत जरी नाही म्हणले तरी त्यांचे राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे आले नव्हते. तर त्याचं एक कारण हे असू शकतं की हे जरी G20च्या नंतर जाहीर झालेलं असलं तरी सुद्धा हा निर्णय त्या पातळीवरती त्याच्या खूप आधी झालेला असू शकतो. हे एक त्याचं कारण असतं. आणि एक दुसरं कारण आपण लक्षात घेऊया की ही म्हणजे आपण म्हणतो ना की हिस्ट्री कीप्स ऑन रिपीटिंग, असं मार्क ट्वेनचं वाक्य आहे. तर मी गमतीने नेहमी म्हणतो की हा त्या वाक्याचा पूर्वार्ध आहे की हिस्ट्री नॉट ओनली कीप्स ऑन रिपीटिंग बट इट कीप्स ऑन व्हायब्रेटिंग अँड इट नेव्हर सेज गुड बाय, इट ओनली सेज दॅट लेट अस मीट अगेन व्हेन टाइम परमिट्स. तर हे टाइम परमिट्सचं उदाहरण आहे, हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे एकंदरीतच करोना संपल्या ज्या पद्धतीनं चीनच्या विरुद्ध ही सगळी राजकीय आघाडी उघडली गेली आणि मग त्यावेळेला जसं काय म्हणू की स्मूदनिंग द रफल्ड फिगर्स असं करण्याकरता चीननं असं जाहीर केलं की बाबा नंतरच्या काळामध्ये विथ इमिजिएट इफेक्ट आम्ही आमच्या कमोडिटी मार्केटमध्ये क्रिप्टो करन्सी स्वीकारणार नाही. म्हणजे एकंदरीतच क्रिप्टो करन्सी बाबत चीनची भूमिका स्पष्ट करण्याकरता जे दबाव तंत्र होतं तसं या पद्धतीचं हे दबाव तंत्र आहे का म्हणून या घटनेकडे पाहावं लागेल. कारण शेवटी आज आपल्याला मान्य करावं लागेल की ग्लोबल बॉन्ड इंडेक्स मार्केटच्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या बाबतीमध्ये अडचणीचा मुद्दा एकच आहे की त्या दोघांची प्रगती त्या मानाने स्टेबल आहे. पण त्याच्यातला डिफरन्शिएटिंग फॅक्टर असा आहे की चीनची जी करन्सी आहे ती पेग्ड करन्सी आहे आणि त्याच्या विरुद्ध भारताची जी करन्सी आहे ती फ्री फ्लोटिंग करन्सी आहे. आणि त्यामुळे जेव्हा एखाद्या फ्री फ्लोटिंग करन्सी असलेल्या देशाच्या बॉन्ड मार्केटचा आपण ग्लोबल इंडेक्समध्ये समावेश करत असतो त्यावेळेला त्या बॉन्डला जसं मार्केट मिळतं तसं त्या करन्सीलाही मार्केट मिळतं. म्हणजे एकंदरीतच आपला डिजिटल रुपया येणं, आपण भारत एकमेव देश आहे की ज्याची सॉव्हरीन करन्सी आता डिजिटल आणि पेपर या दोन्ही फॉर्ममध्ये आहे. जगातल्या 19 देशांनी भारतीय रुपया आहे त्या स्वरूपामध्ये एक ऍक्सेप्टेबल पेमेंट ऑफ पेमेंट म्हणून स्वीकारलाय. ह्याची पुढचं पाऊल म्हणजे आपला ग्लोबल इंडेक्स मार्केटमध्ये समावेश होणं आहे. त्याचे काही सगळेच परिणाम दीर्घकालीन स्वरूपामध्ये चांगले असतीलच असं नव्हे. येणाऱ्या काळामध्ये त्यातनं आपलं चलन जास्त व्होलेटाईल होईल का याचाही विचार करावा लागेल. म्हणजे हे थोडक्यात कसं आहे सांगू का की जसं आपण मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये पाहतो की मार्जिन पेमेंटचा ट्रिगर जेव्हा असतो तेव्हा मार्केट जास्त व्होलेटाईल होतं. टू सम एक्सटेंट नाउ वी आर गोइंग टू रिपीट इट इन टू द बॉन्ड इंडेक्स. परंतु त्याचे राजकीय संदर्भ 2000% आहेत. म्हणजे अगदी वेगळेपणाने सांगायचं झालं तर की अमेरिकाचा केवळ चीनबद्दलची भूमिका असा नाही, मग चीनबद्दलच्या आर्थिक भूमिकेमुळे जर आता अमेरिका किंवा अमेरिकन मार्केट आपल्याला घेत असेल तर त्याची राजकीय प्रतिक्रिया म्हणून कॅनडाचा ट्रुडो आपल्याविषयी असं बोलतोय का याचाही विचार करावा लागेल. पार्श्वभूमीवरती हे सगळे घटक एकमेकांना पूरक आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल सर, मी हे याचा अभ्यास करत होतो. अनेक जण अनेक साऱ्या मोठ्या टीव्हीचे न्यूज चॅनल म्हणत होते 2020 पासून सुरुवात झाली. मी तुम्हाला सांगतो याची सुरुवात 2018 झाली आहे. उर्जित पटेलांनी पहिला प्रयत्न केला होता, तुम्हाला माहित असेल. करेक्ट. आता तुम्ही म्हणणार याचा मला पुरावा दे. सुभाषचंद्र गर्ग, रेव्हेन्यू सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी, तुमचं नाव पण तुम्ही त्यांचं ऐकलं असेल. त्यांचं एक पुस्तक येत आहे वी ऑल्सो मेक पॉलिसी. त्यांच्या या पुस्तकामध्ये त्यांनी उर्जित पटेल यांच्याविषयी असं म्हणलं की उर्जित पटेल वॉन्ट अप्रोचिंग multilateral institutions asking them to invest in GSEC. मला गॅरंटी आहे JP Morgan इज अ मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन. 2000%. परंतु त्यावेळची एक अडचण लक्षात घेऊ, म्हणजे हे व्यक्तिसापेक्ष नाहीये. कारण शेवटी उर्जित पटेल काय व्यक्ती म्हणून उर्जित पटेल अप्रोच होत नव्हते. Certainly he was representing a country and more than that he was representing a central bank of a sovereign country. Yes. And central bank is a custodian of entire my GSEC in one sense. Yes. त्यामुळे ते त्याच भूमिकेमध्ये करत होते. फक्त 2018ला कदाचित त्याला जे लागणारी राजकीय इच्छाशक्तीचं पाठबळ लागतं आणि त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं पाठबळ लागतं. म्हणजे केवळ उर्जित पटेलांनी प्रयत्न नक्की केलेले असणार, ते सरकार आणि रिझर्व्ह बँक यांची आपापसात चर्चा झाल्यामुळे असणार. परंतु दोन्ही बाजूनी त्याबद्दलची साशंकता मनामध्ये असू शकते, हाही एक भाग असू शकतो. आणि कदाचित तेव्हाच जर मध्ये हा करोना आला नसता तर तो निर्णय खूप याच्या आधीही झाला असता. या करोनामुळे एकंदरीतच सगळी जी गणितं बदलली त्याचा तो परिणाम असेल. एक गोष्ट नक्की की असा महत्वाचा धोरणात्मक निर्णय कोणतीही संस्था एका रात्रीत घेतही नाही आणि एका रात्रीत जाहीरही करत नाही. त्याचं फार मोठं प्लॅनिंग असतं.
अरे एक साधा एका वर्षापुरेसा अर्थसंकल्प आपण सादर करायचा तर त्याची 7 महिने आधी तयारी करावी लागते. हो हा तर त्याच्याही पेक्षा महत्वाचा आणि काय मोठा निर्णय आहे. कदाचित ते करता यावं हे डोक्यात ठेवून मधल्या दरम्यानच्या काळामध्ये त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणून मग डिजिटल रुपया आला का, म्हणून आपल्या शेअर बाजारांच्या ट्रेडिंगची व्यवस्था वाढायला लागली का, म्हणजे ऑलविन टॉपला जसं वर्ल्ड इज फ्लॅट म्हणतो तसं अगदी बिलकुल एका टाइम झोन मध्ये आणलं नाही तरी एका करन्सी झोन मध्ये, एका इन्फ्रास्ट्रक्चर झोन मध्ये आपल्याला आणता येईल का, याची तयारी या दरम्यानच्या काळात केली असेल. आणि मग एका पर्टिक्युलर लेव्हलला आल्यानंतर याची घोषणा झाली असेल, हे अत्यंत अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. सर, ज्या उर्जित पटेलांचं मी नाव घेतलं त्यांचं एक पुस्तक आलं होतं, तुम्हाला माहित असेल. त्या पुस्तकामधला एक मोठा इंटरेस्टिंग पार्ट आहे की नॉर्मली अँड कॉन्सेप्च्युअली fiscal stance can be differentiated as tight, neutral, accommodative, and expansionary. In India, it is rarely anything other than loose and very loose. Regardless of where the country stands in the economic cycle, the fiscal tap is hardly ever restrained. That is, fiscal firepower is never kept in reserve for counter-cyclical impetus in India. मग असं जर असेल, आपल्याकडे जर फक्त लूज आणि व्हेरी लूजच असेल, तर ज्याला क्रुएल म्हणवलं जातं त्या डेट मार्केटच्या मध्ये जाताना भारतीय शेअर बाजार कसा दिसतोय तुम्हाला? मोकळेपणाने सांगतो हो की इतके दिवस भारतीय शेअर बाजाराचे जे शत्रू होते त्यातल्या एकाची ऍडिशन झाल्यासारखं, भर घातल्यासारखी मला दिसत आहे. इतके दिवस भारतीय शेअर बाजाराला शत्रू होतं सोन्याची खरेदी, इतके दिवस भारतीय शेअर बाजाराला शत्रू होता वाढती महागाई, इतके दिवस भारतीय शेअर बाजाराला शत्रू होता लोकांना हवी असलेली एका विशिष्ट रकमेची हमी. हो आता त्याच्यामध्ये या कर्जरोख्यांमुळे एक गोष्ट लक्षात घे की भारतीय कर्जरोखे जर तुम्ही इंडेक्समध्ये आणत असाल तर हो त्यातनं तुम्हाला ग्लोबल इंडेक्समध्ये तर तुम्हाला त्यातनं एक अपेक्षा देश म्हणून अशी असते की शेवटी सरकारलाही परवानगी द्यावी लागते, काही त्यांच्या मनात आलं आणि JP मॉर्गनने केलं असं नाहीये. याचा अर्थ आपण आता कारण तो शेवटी माझ्या देशात येणार आहे, त्यामुळे प्रत्येक लेव्हलवरती बॅकग्राऊंडला कुठेतरी प्रत्येक ट्रान्झॅक्शन ज्याची डिलिव्हरी घेतली जाण्याची शक्यता आहे, निदान त्या ट्रान्झॅक्शन पुरेशी तरी त्याचं तुमच्या करन्सी कन्व्हर्जन आहे. म्हणजे एकंदरीतच हा रुपी स्टॅबिलिटीसाठी घेतलेला निर्णय आहे, हेही आपण लक्षात घेऊ. म्हणजे जी एक हवा केली गेली, मग ती खरी खोटी हा ज्याचा त्याच्या राजकीय रंगसंगतीचा प्रश्न आहे, परंतु जे मध्ये आपण चर्चा केली गेली आपल्या देशामध्ये की मान्य आहे मला की डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरला, परंतु जगातल्या इतर अनेक देशांची जी चलनं डॉलरच्या तुलनेत घसरली त्या मानाने माझं कमी होतं. यातनं ज्याला आपण परसेप्शन म्हणतो किंवा एक सायकोलॉजिकल फॅक्टर म्हणतो तो तयार केला गेला, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भारतीय शेअर बाजारावरती अगदी नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे 10 महिने जेव्हा संपत येतील तसतसे एक शक्यता अशी नाकारता येत नाही की भारतीय शेअर बाजाराचा इंडेक्स हा खालती होऊन जाईल. याचं कारण असं आहे की काय दरवेळेला नव्याने कोणी तुमच्याकडे वेगळे पैसे नाही नाही काढत आहे नाही नाही किंवा येणार. आता असलेली इन्व्हेस्टमेंट यांना त्या स्वरूपामध्ये विकणार आणि ते पैसे तिकडे डायव्हर्ट करणार, हे अत्यंत उघड आहे. आणि त्यामुळे जून ही तारीख आपण लक्षात घेऊया. आणि ही जून तारीख आहे याचा अर्थ दोन गेम, शेअर बाजाराच्या दृष्टीने आणि भारतीय राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या दृष्टीने. तू आता जसं सुरुवातीला प्रास्ताविकात म्हटलंस तसं की ही जे आहे ते 28 जून नंतर आपले भारतीय बॉन्ड हे त्याच्या इंडेक्समध्ये येणार आहेत. 28 जून ही तारीख लक्षात घे. 2024च्या पार्लमेंटरी इलेक्शन आपल्याला मे मध्ये दिवस, हो म्हणजे जून मध्ये 2024च्या निवडणुकांनंतरचं सरकार असते आपल्याकडे तयार झालेलं असेल. हो त्यामुळे शेअर बाजार खालती येणं आणि राजकीय घडामोडी याची सांगड घालता येऊ नये म्हणून ते तेव्हा घेतलेला निर्णय आहे, हा पहिला. म्हणून ते 2024 आहे. याचाच दुसरा अर्थ असा की मधल्या काळात जी चर्चा चालली होती की G20ची कॉन्फरन्स आपल्या देशातली संपली की संसदेचं विशेष अधिवेशन होईल आणि संसदेचं विशेश अधिवेशन झाल्या आपल्या देशामध्ये निवडणुका जाहीर केल्या जातील. यातली कोणतीही गोष्ट आता होणार नाही, हे ह्या जून मधल्या इंडेक्स मधल्या समावेशाचा दुसरा राजकीय अर्थ आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या अशा पद्धतीची संसदीय निवडणूक हा तात्पुरता का होईना एक धोक्याचा घटक असतो. कारण त्या निवडणुकीमुळे शेवटचं त्याच्या आधीचं जे बजेट येतं ते इंटेरिम बजेट येतं, त्याच्यामध्ये नवीन कोणतीही पॉलिसी येत नाही. आणि तुला माहितीये की मी नेहमी गमतीने असं म्हणतो की अर्थसंकल्प आल्यापासून पुढचे 6 महिने शेअर बाजारामध्ये असा अर्थसंकल्प होता म्हणून घटना घडत असतात
आणि नंतरचे 6 महिने येणारा अर्थसंकल्प असा असेल म्हणून घटना घडत असतात. अनेक ट्रिगर पैकी खरंय, तो एक खरंय. ट्रिगर आहे. तुम्ही म्हणताय आणि खरंय. इंटेरिम आल्यानंतर ही सगळी हवाच जाते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्याला लागून येणारं जे कोड ऑफ कंडक्ट आहे किंवा आचारसंहिता आहे त्याचा मोठा धोका असतो. कारण इम्प्लिमेंटेशनचा वेग आपण कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा कमी होतो आणि बाजाराला ते परवडत नाही. कारण शेवटी बाजाराला सवय असते, इट कीप्स ऑन डिस्काउंटिंग द फ्युचर. इलेक्शन हे सगळीकडे स्पीड ब्रेकर सारखं काम करतो. तिसरी गोष्ट, आपल्याकडच्या संसदीय निवडणुका आता ज्या 2024ला आता होतील असं आपण गृहीत धरतोय, एप्रिल सेकंड फोर्टनाईट ते मे फर्स्ट फोर्टनाईट याच्यामध्ये त्या होतील असा एक अंदाज आहे. कारण आपल्याकडे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान होतं. तर त्याच्या मागे पुढे आपल्या देशातली 3-4 महत्वाची राज्य ही विधानसभा निवडणुकांना जातात. मग उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, आता कर्नाटक असेल. आणि एक गोष्ट लक्षात घेऊ की जीसेक मार्केटमध्ये केंद्र सरकारच्या बरोबरीने राज्य सरकारांचे येणारे कर्ज रोखे हा सुद्धा घटक असतो. आणि तू जसं प्रास्ताविकांमध्ये म्हणलास की आता आम्ही 10च घेणार आहोत, शक्यता नाकारता येत नाही की हे 10च्या 10 केंद्र सरकारचे जीसेक असतील. पण नंतरच्या काळात जसजशी ही यादी वाढत जाईल तसं ते राज्य सरकारांबाबत येईल. मग आता एक शक्यता नाकारता येत नाही की केंद्र सरकारच्या नंतर जर दुसरे कुठचं राज्य ह्याच्यामध्ये पहिल्यांदा समाविष्ट झालं तर ते सिक्कीम असू शकतं. कारण एक तर स्टेबल इकॉनॉमी, ग्रीन इकॉनॉमी, म्हणजे जे एकंदरीतच फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये ग्रीन इकॉनॉमीचं जे वेड आहे त्याची पूर्तता करणारं भारतातलं सगळ्यात महत्वाचं राज्य म्हणजे सिक्कीम. महाराष्ट्रात बसून आपल्याला तिथं काय चाललंय याचा अंदाज येत नाही, पण एनपीएस मुळे मी गेली 10 वर्ष म्हणजे 1 सप्टेंबर 2010 ते 31 मे 2020 पर्यंत मी कमीत कमी 50 वेळा सिक्कीमला गेलोय. बापरे. तर तिथली ज्या पद्धतीची स्ट्रक्चरिंग आहे, तिथलं ज्या पद्धतीचं कम्प्युटरायझेशन, इट इज बियॉन्ड अ पर्टिक्युलर लिमिट. आणि एक त्याचा होणारा परिणाम असा असू शकतो म्युच्युअल म्हणजे मार्केटच्या दृष्टिकोनातनं, की मार्केटमध्ये आपल्याकडे इंडियन म्युच्युअल फंड्स हे एका वेगळ्या अर्थी महत्वाची गोष्ट आहे. एक महत्वाचा प्लेअर आहे माझ्या बाजारामध्ये. पण इंडियन म्युच्युअल फंड स्कीम्स मध्ये सुद्धा क्वांटिटेटिव्ह स्वरूपामध्ये म्युच्युअल फंडांच्या आपल्या फॉरेन इन्स्टिट्यूशन्सची यांना त्या स्वरूपामध्ये गुंतवणूक असते. मग तिथे जसे एखाद्या स्पेसिफिक सेक्टरचे म्युच्युअल फंड्स असतात तशा पद्धतीने जीसेक मध्ये सुद्धा केंद्र सरकारने काढले आहेत, राज्य सरकारने काढले आहेत. याच्या बरोबरीने ज्या सरकारी कंपन्या असतात त्यांचेही कर्ज रोखे असतात. त्यामुळे सिक्कीमच्या बरोबरीने त्याच्या जर आपण प्रश्नाकडे येणार आहे. आपण जर सरकारी कंपन्यांच्या कर्जरोख्यांचा विचार केला तर मला असं वाटतं NHAI, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया वुड बी अनदर बॉन्ड विच मे गेट लिस्टेड. आणि याची एक चुणूक बघा, तुम्ही 2018 म्हणताना तो एकमेव त्याचा दिलेला संकेत नाहीये. गेल्या वेळचं अर्थसंकल्प सादर झाल्या ज्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चरचं सगळ्यात मोठं अलोकेशन वाढलं होतं, तो अर्थसंकल्प संमत व्हायच्या आधीच अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी नितीन गडकरी असं म्हणाले की याच्या पुढे NHAI दर 10 दिवसांनी एक बॉन्ड सिरीज इश्यू करेल. अशा पद्धतीचा इंडेक्स झाला तर याची संख्या जास्त मोठ्या प्रमाणावरती वाढेल. मग जितका मोठ्या प्रमाणावरती बॉन्ड मार्केटला चालना मिळेल तितकं आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या IPOला त्याच्या रकमेच्या बरोबरीने आपलं वेळापत्रक, शेड्युलिंग याचा विचार करावा लागेल. म्हणजे जसं पूर्वी हिंदी सिनेमामध्ये तिन्ही खान एकाच दिवशी आपला सिनेमा रिलीज करत नसत, हो. ते रिकास्टिंग करायचे टाइम टेबलचं, तसं रिकास्टिंग ऑफ टाइम टेबल वुड बी द अनदर फॅक्टर ॲज फार ॲज इंडियन इक्विटी मार्केट इज कन्सर्न. मग कालची जी न्यूज आली की NSE सांगितलं की आम्हाला 6 ते 9 करायचं आहे आणि पोटेन्शियली आम्ही रात्री 11 पर्यंत इंडेक्स डेरिव्हेटिव्ह किंवा इक्विटी डेरिव्हेटिव्हला परमिशन मागतो आहोत, आम्हाला द्याल. हे जे सेबीकडे आलं हे त्याच दिशेने बघायचं का काय, म्हणजे तुमचा व्ह्यू? अगदी अत्यंत हे त्याच्याच दृष्टिकोनातनं उचललेलं पाऊल आहे. याचे 2 सरळ सरळ अर्थ असे आहेत की जे आपण सगळेच एरवी आपल्या गप्पांमध्ये म्हणतो त्याची ही दिलेली ऑफिशियल रेकग्निशन आहे की आज जागतिक बाजारामध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हटल्यानंतर NSEचं प्राबल्य BSE पेक्षा जास्त आहे. आहेच. आणि त्यामुळे ते NSE मागते. म्हणजे इक्विटी मार्केट म्हटलं तर BSE मध्ये जास्त अकाउंट्स आहेत, BSE मध्ये जास्त ट्रेड होतात, NSE मध्ये होत नाही असं मी म्हटलं नाही. बट ॲज फार ॲज इक्विटी मार्केट इज कन्सर्न BSE इज हॅव्हिंग अ एज ओव्हर NSE. इस्पेशली गेल्या 5-6 वर्षामध्ये NSEच्या बाकीचे जी सगळी शुक्लकाष्ठ त्याच्या मागे लागली त्याच्यामुळे ते अंतर कायम राहिलंय आणि BSE पुढे आहे. पण डेरिव्हेटिव्ह मार्केटमधली परिस्थिती बरोबर उलटी आहे. NSE इज वे अहेड ऑफ BSE ॲज फार ॲज डेरिव्हेटिव्ह मार्केट इज कन्सर्न. नॉट विदिन द कंट्री पण अगदी आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा. त्यामुळे निफ्टी बेस्ड इंडायसेस जगामध्ये पहिल्यांदा आले, सेन्सेक्स बेस्ड इंडायसेस नंतर आले. उशिरा हे आला, त्याला एकच झाला. सौदी आणि अरेबियाच्या आसपास एकच झाला फक्त. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम सेइंग.
आणि त्यामुळे ते आणि काळाच्या दृष्टीनेही ते खूप नंतर आले. हो त्यामुळे एनएससी इज हॅव्हिंग अ क्लिअर हेड ओव्हर इट. त्यामुळे फक्त एनएससीने अप्लाय केलाय अशीच बातमी आहे. हो आणि साहजिक या गोष्टीचा हा संबंध आहे. म्हणजे शक्यता नाकारता येत नाही की जी एक अनधिकृतपणे चर्चा म्हणा, गॉसिप म्हणा, काय जे आहे ते खरं खोटं मलाही माहिती नाही, तुलाही माहिती नाही, आपल्यापैकी कोणालाच माहिती नाही. पण मग एक शक्यता अशी नाकारता येत नाही. मी फार धाडसी विधान करतोय याची मला कल्पना आहे. करा मी बरोबरही येऊ शकतो, मी चुकही असू चालू दे. शकतो. बरोबर येऊ शकलो तर विधान असं आहे की एकदा हे जून महिन्यामध्ये ग्लोबल इंडेक्स मध्ये आपण गेलो की नंतरच्या काळामध्ये बीएससी आणि एनएससी एकमेकात मर्ज होतील. आत्ताचा जो एनएससी प्लॅटफॉर्म आहे दॅट वुड बी प्युअरली यूज फॉर 24 इफ नॉट 24 hours ऍटलीस्ट फॉर 12 hours फॉर दिस ग्लोबल इंडायसेस ऑफ बॉन्ड. आणि आत्ताचं जे बीएससी प्लॅटफॉर्म्स आहेत दोज वुड बी यूज फॉर द इक्विटी मार्केट. त्याची ही सुरुवात आहे असं मला ठामपणाने वाटतं. तुम्ही थोडासा त्या साईडला टच केला आहे. आता सर मी एक क्वेश्चन अगदी असा परफेक्ट मांडतो, मला थोडं मांडू द्या. की ज्या वेळेला प्रयत्न होत होते त्यावेळेला युरोपियन इंडेक्स आणि सगळ्या लोकांकडून एक गोष्ट वारंवार हायलाइट होत होती की तुम्ही आम्हाला युरो क्लिअर ला परमिशन देणार का. युरो क्लिअर काय आहे हे साध्या भाषेत बोलतो की जेपी मॉर्गन अँड कंपनीची एक सबसिडियरी आहे जी युरोपियन आणि इतर एक्सचेंजेस मध्ये डेट मार्केटसाठी स्पेसिफिकली ओळखली जाते क्लिअरिंग करायला. आणि जे मिळत नव्हतं परमिशन त्याचं एक मोठं कारण म्हणून याला बघितलं जात होतं. मी वाचत होतो, अनेक साऱ्या ठिकाणी हायलाइट करत होतो, अर्ध्या वेळेला तरी युरो क्लिअरला हायलाइट होतच होतं सर. मग आता काय असं झालं आहे, हा युरो क्लिअरचा मुद्दा बाजूला पडला आहे का तुम्ही म्हणता आहात ते तसं मर्जरच्या दिशेने पुढे सरकता आहेत आणि आपलं एक एक्सचेंज किंवा क्लिअरिंग हाऊस ज्याच्याविषयी आपण माझ्या मागच्या पॉडकास्टमध्ये पण बोललो होतो त्या दिशेला सरकताय का, नेमकं काय होतं काय आहे. दोन गोष्टी जो मला या क्षेत्राचा अनुभव आहे त्याच्या आधारावरती मी असं सांगू शकेन. युरो क्लिअर हे पिलू होतं, एक निमित्त होतं. बर आणि शेवटी मला असं असतं की नाही की जर क्लिअरिंग हाऊस माझ्या ताब्यात असेल कुठच्याही सेटलमेंट प्रोसेसमध्ये तर मला रेग्युलेटरशी भांडावं नाही लागत. माझ्या वतीने क्लिअरिंग हाऊस बांधतं हो मी. आणि क्लिअरिंग हाऊस म्हणजे शेवटी बघ, आता एक उदाहरण घेऊ, पॅरल उदाहरण घेऊ, मग मी तुझ्या युरो क्लिअरच्या मुद्द्याकडे येतो. की आता जेव्हा सेबी नियम बनवते किंवा डिपॉझिटरी नियम बनवते तर डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या बाबतीत त्यांनी चार्जेस ठरवताना सेबी आणि डिपॉझिटरी आता असं म्हणते की मिनिमम असं पाहिजे, मॅक्सिमम असं पाहिजे, बाकीचं तुमचं तुम्ही ठरवा. हो अगदी पण मार्केटमध्ये मार्जिन करताना सेबी असं म्हणते की ब्रोकरला जो कन्व्हिनियन्स असेल ते, पण आम्हाला अशी अरेंजमेंट आवडेल की आता समजा मी डे टू ट्रेड पोझिशन मध्ये ट्रेडिंग करत असेल तर ट्रेड टू ट्रेडची खरी रिक्वायरमेंट अशी आहे की मी सकाळी 9 वाजता जर शेअर विकत घेत असेल त्या स्क्रिप्टचे तर मला त्याचे पैसे भरावे लागतात. हो ती स्क्रिप्ट मी दुपारी विकत असेल तर माझ्या डिमॅट अकाउंट मधनं त्याची डिलिव्हरी द्यावी लागते. हो आणि मग सेटलमेंट होते तेव्हा इक्विटीच्या प्लस क्वांटिटीच्या बरोबरीने ह्या पैशाचीही सेटलमेंट होते. परंतु जर माझा आशुतोष टिळक ब्रोकर असेल आणि आशुतोष टिळकला माहितीये की चंद्रशेखर टिळकचा माझ्याकडे रनिंग अकाउंट आहे आणि माझा रनिंग अकाउंटमध्ये समजा 10 लाख रुपये आहेत आणि टिळकची त्या दिवसातली पोझिशन ही बाय आणि सेल दोन्हीची धरून जर 3-4 लाख रुपये डोक्यावरनं पाणी 5 लाख रुपये तर तो टिळकांना असं सांगतो की मी ब्रोकरेज थोडं जास्त घेतो पण तुम्ही हे देवाणघेवाण करू नका, आपण नेट आहे, जर पैसे तुमच्याकडे उचलायचे झाले तर मला पॉवर ऑफ अटर्नी द्या, मी तुमच्या अकाउंट मधनं येतो. मग इन दॅट केस आशुतोष टिळक ऍक्ट्स एज सम सॉर्ट ऑफ अ क्लिअरिंग हाऊस फॉर मी. युरो क्लिअर एक्झॅक्टली डज दॅट. याचं कारण असं आहे की त्याला एक आपण गोष्ट लक्षात घेऊ की FII जेव्हा आपल्या देशात ट्रेड करतात तर आपण जरूर म्हणू की ऑस्ट्रेलियातल्या FIIनी माझ्याकडे गुंतवणूक केली, न्यूझीलंड मधल्यानी माझ्याकडे गुंतवणूक केली, कारण ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड हे आपल्या देशाच्या इक्विटी मार्केटच्या दृष्टीने मला महत्वाचे नाहीये. पण आपल्या देशाच्या बॉन्ड मार्केटमध्ये अनेक युरोपियन देशांच्या तुलनेमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा सहभाग जास्त आहे. आपल्या सेंट्रल बँकेचे नाव पण सारखे आहेत, रिझर्व्ह बँक. एक्झॅक्टली. आणि या सगळ्यांची अगदी अमेरिका ते न्यूझीलंड अगदी कुठचाही तू भूभाग काढला तरी त्यांची बॅक ऑफिसेस हे सगळं मॅनेज करत असतात. आणि ती बहुतांश बॅक ऑफिसेस ही सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये होती. खरं म्हणजे 90% हाँगकाँगमध्ये होती. पण हाँगकाँग चीनचा भाग झाल्यानंतर आणि विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये यांनी कटाक्षाने सगळ्यांचा हाँगकाँगकडनं त्यांनी हळूहळू ते सिंगापूरकडे जायला लागले. आणि जसजशी आपली क्लिअरिंग हाऊसेस ही ऑनलाईन झाली, त्यांची वर्किंग आवर्स वाढायला लागले, त्यांची प्रोसेसिंग कपॅसिटी वाढायला लागली, तसं फॉरेन कंट्री बेस्ड क्लिअरिंग हाऊस या कन्सेप्टचीच गरज कमी झाली. आणि सिंगापूरला युरो क्लिअरचं एवढं वेळ नाहीये. युरो क्लिअर
ही हाँगकाँगची जास्त गरज होती. कारण युरो क्लिअरचे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आणि सेटलमेंट प्लॅटफॉर्म्स हे हाँगकाँगच्या सेटलमेंट प्लॅटफॉर्मशी रिलेटेड जास्त होते. आता हाँगकाँगच पिक्चरच्या बाहेर गेल्यामुळे युरो क्लिअरची मागणी लावून धरण्याची काही आवश्यकता नव्हती. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा असा आहे की युरो क्लिअरच्या वेळेला फक्त बॉन्ड मार्केटची चर्चा नव्हती, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. युरो क्लिअर वॉज मोर लाईक अ डिपॉझिटरी. म्हणजे एका डिमॅट अकाउंटमध्ये मी जसं सगळ्या इक्विटी, सगळ्या सेक्युरिटी टाईपच्या सेक्युरिटी सांभाळू शकतो, तशा पद्धतीची योजना युरो क्लिअर देते. आणि मुळातच आता असं तुझ्या लक्षात येईल की आधीच्या काही वर्षांमध्ये जागतिक अर्थकारणामध्ये, जागतिक राजकारणामध्ये एकंदरीतच युरोपियन झोन म्हणून, युरो म्हणून जे त्यांचं स्थान होतं तेच आता राहिलेलं नाहीये. त्यांच्या आपापसातल्या कुरबुरी भयंकर वाढतायत. म्हणजे इंग्लंडला तो नको, इंग्लंडला त्रास द्यायचा म्हणून का होईना ते एकत्र होते, आता ते रिझन राहिलं नाही. त्यामुळे युरो क्लिअरची मागणी वगळण्याची किंवा त्याचा फोर्स कमी होण्याची, ताकद कमी होण्याची जेवढी आर्थिक कारण आहेत तेवढीच राजकीय कारण आहेत. आणि एक अत्यंत महत्वाचं कारण आहे, ते महत्वाचं आहे म्हणून मी मुद्दाम सगळ्यात शेवट्यासाठी राखून ठेवलं होतं. युरो क्लिअरची मागणी ज्या वेळेला जोर लावून होती त्यावेळेचं प्रपोजल उलटं होतं. म्हणजे त्यावेळेला मगाशी तू जो उर्जित पटेलांचा प्रश्न विचारला तेव्हाच मी खरं म्हणजे हा मुद्दा घेणार होतो, पण मला खात्री होती की यानं त्या स्वरूपात हा मुद्दा येईल म्हणून मगाशी मी उत्तर दिलं नाही. त्यावेळेला एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की त्यावेळेला आपण त्यांना अप्रोच होत होतो की कन्सिडर आवर बॉन्ड्स फॉर युअर इंडक्शन. या वेळेला परिस्थिती उलटी आहे आणि गरजवंताला अक्कल नसते. मग मी गेलो की तुझ्यावरती अट घातली जाते. पण आपण त्या अटींचा सकारात्मक विचार अशासाठी करतो की मागच्या आपण एका पॉडकास्टमध्ये म्हटलं तसं की आपल्या देशातल्या कॅपिटल मार्केट रिफॉर्म्समध्ये एक अत्यंत महत्वाचा ट्रिगर आपली 91ची आर्थिक परिस्थिती ही होती. आता उलट झालंय, आता ते आपल्याकडे येतात तेव्हा आम्ही सांगतो की आम्ही युरो क्लिअर करणार नाही. आणि आपल्याला युरो क्लिअर अशासाठी हवं होतं की तोपर्यंत आपल्यालाही आपली क्लिअरिंग कॉर्पोरेशन काय पद्धतीने सेटअप करावी लागतील याचा विचार करावा लागत होता. आता टेक्नॉलॉजीमुळे तीही अडचण झालेली नाही. पण तरीही मी एक सांगतो की आज मी तिला ती मागणी लावून धरलेली नसेल तरी कदाचित त्यातला राजकीय भाग, त्यातला दबावाचा भाग, त्यातल्या कंटेन्शनचा भाग हा जरी सोडला तरी एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की अगदी डिमॅट स्वरूपामध्ये असलं, अगदी कॅश बेसिसवरती असलं तरी सुद्धा ज्या क्वांटम मध्ये ही मंडळी खेळतात आणि ज्या क्वांटम मध्ये किंवा ज्या फ्रिक्वेन्सीनी बॉन्ड मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन होत असतात त्यावेळेला यू नीड सम सॉर्ट ऑफ अ इंटरमिडियरी. म्हणजे इव्हन फॉर एक्सचेंजेस इट इज डिफिकल्ट टू गेट इन टच विथ सो मेनी फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. मग मी एका युरो क्लिअरकडे आल्यानंतर युरो क्लिअरच्या अंडर जे कोण 10, 15, 20, 25 क्लायंट असतील, युरो क्लिअर टेक्स केअर ऑफ देम. सो आय हॅव टू कीप ऑन मॉनिटरिंग अ युरो क्लिअर सिस्टम. आणि इनव्हेरिएबली मी ते होतो. म्हणजे थोडक्यात जसजशी या इंडेक्स बॉन्ड्सची, आपल्या बॉन्ड इंडेक्सची आपल्या बाजारामधली ट्रान्झॅक्शन स्टेबिलाईज होतील त्यावेळेला कंप्लायन्सच्या दृष्टीने, सर्व्हेलन्सच्या दृष्टीने, रिस्क मिटिगेशनच्या दृष्टीने युरो क्लिअर सारखी एखादी इंटरमिडियरी मध्ये असणं ही सेफ्टी व्हॉल्व्ह सारखं काम करते. त्यामुळे त्याची आवश्यकता असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यानंतर मी आता बजेट विषयी बोलणाऱ्या चंद्रशेखर टिळकांना माझा अगदी पुढचा स्पेसिफिक प्रश्न आहे. मी काही काळ सोशल मीडियावर पण याच्यासाठी होतो. संदीप सबरवाल म्हणून एक व्यक्ती आहेत, त्यांनी एक फार उत्तम ट्विट केली आणि त्यांनी माहिती अशी पुरवली की हे जर एक्सपेक्टेड इनफ्लो हा 25 ते 30 बिलियनच्या आसपास असेल, बिलियन डॉलरच्या आसपास आहे असं समजलं तर हा बजेट मध्ये सरकारच्या बॉरोईंगला 1/3 ते 40% पार करतो आहे. मग आता सरकारचं बॉरोईंगचं काय होणार? बँकांकडे कमी जाणार, LIC वर वेट कमी होणार का सरकारचं बॉरोईंग वाढणार? दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. एक असं आहे माझं स्वतःचं मत आहे की शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, स्पेशली तू ह्या प्रश्नाच्या प्रिॲम्बल मध्ये म्हणलास की बजेटच्या संबंधात आहे म्हणून. मग जर त्या दृष्टिकोनातनं विचार केला तर एक लक्षात घ्या. इट्स अ व्हॅलिड पॉईंट. मी त्या दृष्टीने घेतोय. प्लीज लेट मी कम्प्लीट. बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ 2014च नव्हे, आपण जर 2004 पासून केली, म्हणजे थोडक्यात 10 वर्ष मनमोहन सिंग सरकारची, 10 वर्ष मोदी सरकारची, 2024 10 पूर्ण होत आहेत कारण त्यात. आणि आता वेळेवर निवडणुका झाल्या तर ही 5 वर्षाची टर्म पुरी करणार म्हणजे नक्की 10 वर्ष होणार. तर बरोबर 10 वर्ष काँग्रेस प्रणित सरकार, 10 वर्ष भाजप प्रणित सरकार. इकडचे तिकडचे सोडा, मी म्हणून प्रणित शब्द वापरला. तर तुमच्या असं लक्षात येईल की 2004 ते 2024 या काळामध्ये मुळात माझ्या बजेटचाच आकार वाढलाय. तो स्टॅटिक नाहीये, तो कन्सिस्टंटली वाढतोय. आणि ज्याला केवळ तो क्वांटम म्हणून वाढतोय असं नाही, तो इन्क्रिमेंटल ज्या रेटनी वाढतोय त्याच्यात ही वाढ होतीये, हे लक्षात घेतलं पाहिजे.
मग इतका Yes. पैसा तुम्हाला आणायचा असेल, शेवटी बजेटमध्ये काय असतं, बजेट हे देशाचं आहे. त्याची परिस्थिती किंवा प्रक्रियाच त्याला उफराटी आहे. शब्दाबद्दल माफ करा, पण दॅट्स नाही, व्हॉट इट बरोबर इज. आहे. आपण सर्वसामान्य माणसं आपला इन्कम माहिती असतो, त्याच्यामध्ये खर्च बसवतो. हो. सरकार उलटं करत असतं, खर्च काय करायचा हे आधी ठरवतं आणि मग त्याच्यासाठी इन्कम उभं करतं. मग आणि करोना नंतरच्या काळामध्ये पब्लिक इन्व्हेस्टमेंटचं महत्व एका वेगळ्या पद्धतीने वाढलंय. ज्या पद्धतीने मी इन्फ्रास्ट्रक्चर वाढतोय, आत्ताच बॉन्ड काय येते त्याचं एक कारण हे आहे की इन्फ्रास्ट्रक्चरचा आज मितीला फार मोठा पैसा हा मला बॉन्ड मधनं आणावा लागतोय. बरं, आता सरकार कोणत्याही परिस्थितीत ऑइल बॉन्ड सारखा उपाय करणार नाहीये. मग अशा वेळेला मला ओव्हरऑल बॉरोईंग वाढवावं लागेल. पण आता माझे देशांतर्गत जे रिसोर्सेस आहेत, डोमेस्टिक रिसोर्सेस आहेत, व्हर्च्युअली आय हॅव युज्ड इट टू द फुलेस्ट. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की रिझर्व्ह बँकेनं सरकारला दिलेला डिव्हिडंड याची चर्चा काय गेले 2च वर्ष होते असं नाही, मनमोहन सिंगांच्याही कारकिर्दीत झाली होती, पण त्या सरकारची स्टाईल वेगळी होती, या सरकारची स्टाईल वेगळी आहे. एक गोष्ट नक्की की त्यामुळे अर्थसंकल्पाचाच एकूण आकार वाढवत असल्यामुळे सरकारला वेगवेगळे मार्ग हे शोधावे लागतात. आणि त्यात मोदी सरकारचं वैशिष्ट्य असे, पुन्हा मी सांगतो, राजकारण म्हणून नाही, इकॉनॉमिक पॉलिसीची स्टाईल म्हणून सांगतो की आजपर्यंत आपण बहुतांश वेळेला आपले जुने घसीपिटी मार्ग अजून किती पद्धतीने वाढवता येतील, असलेलं रबर किती ताणता येईल याचा विचार करत होतो. हे सरकार ते तर करतच, म्हणून त्या टॅक्स कम्प्लायन्सेसची इतकी आपल्याकडे रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणावर वाढली. परंतु त्याचबरोबर ते अनकन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ इन्कम कडे हे सरकार जास्त जागरूकपणे पाहतं. मग ते म्हणले एक वेळ तर एक वेळ, पण मला पैसा पाहिजे आता, कारण त्या प्रमाणामध्ये माझा डेफिसिट कमी होतो आणि माझा डेली ऍव्हरेज डेफिसिट ज्या बँडमध्ये फिरतो त्याच्यावर माझं परसेप्शन आणि त्याच्यामुळे माझा रेट ऑफ रेझिंग फायनान्स आणि त्यामुळे माझी कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्स डिसाईड होत असते, ज्याचा डेफिसिटशी खूप मोठ्या प्रमाणावर पुन्हा वेगळ्या अर्थाने संबंध आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं हे सरकार करत आहे. त्यामुळे तो 25 बिलियन आहे, 30 बिलियन आहे का एक्स बिलियन आहे, याच्यापेक्षा सुद्धा दॅट मच मनी विच माय इकॉनॉमी हॅज नेव्हर काउंटेड सो फार, आय एम काउंटिंग ऑन इट. म्हणजे त्याबद्दल विचार करण्याजोगी गोष्ट आहे. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स जरी असले किंवा काय म्हणू बॉन्ड इंडेक्स जरी असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, आणि ती म्हणजे प्रत्येक वेळेला बॅकग्राऊंड वरती आता येणाऱ्या काळामध्ये मला हे इन्शुअर करावं लागेल किंवा आपोआप ते होईल, कारण हे जसजसं याचं प्रमाण वाढेल तसतसं ज्या फ्रिक्वेन्सीनी मार्केट येतं याचा बँकिंगवरती होणारा एक परिणाम असा नाकारता येत नाही, की शक्यता नाकारता येत नाही की एकदा ही 2024 नंतरची घोषणा प्रत्यक्षात आली आणि त्यांचे पैसे खरोखरच आपल्या देशामध्ये यायला लागले की आपल्या बँकांना आज मितीला असणारा जो CRR आहे, आज मितीला असणारा जो SLR आहे, आज मितीला असणारा जो रेपो आणि रिव्हर्स रेपो आहे, दॅट वुड बिकम मोर फ्लक्च्युएटिंग. म्हणजे त्याची रिक्वायरमेंट कमी होईल. माझ्या पुढच्या पण प्रश्नाचं उत्तर देत आहात. याच्या टँडम मध्ये आपले हे रेपो रेट्स फिरतील आणि साहजिक त्यामुळे इंटरेस्ट रेट फिरतील. अगदी तुम्ही त्या प्रश्नाकडे आलाच आहात, त्यामुळे आता पूर्ण RBI कडे जाऊया. चला, खरंच SLR आणि CRR आणि हे जे काही रिझर्व्ह दिसत आहेत हे बदलतील का आणि याचा बँकांवर काय परिणाम होईल? कारण 2024 मध्ये हा पैसा येणार आहे. 28 जून 2024 माझी स्वतःची वाढदिवस आहे, त्याच्यामुळे मला तारीख लक्षात राहणार आहे. त्याच्यामुळे असं आहे सर की त्याच्यानंतर बँकांसाठीचं ट्रेजरीचं जे काय असेल ते बदलेल. बँकांना SLRच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. बँकांची असली कॅपिटलची नीड पण बदलावी लागेल. बँकांच्या नजरेने बघायचं तर हे कसं असेल? बँकांच्या नजरेने हे बघायचं असेल तर त्यांच्या दृष्टीने संकटही आहे आणि संधीही आहे. अरे बापरे. संकट म्हटल्यानंतर ते असं आहे की आपल्याला त्या SLR CRR याच्यामुळे बरं ते वर्षानुवर्ष आता जवळजवळ 70 वर्ष आपल्या देशात ते आहेत, हो त्यामुळे त्या एका विशिष्ट टँडमने काम करायची सवय. हो सुदैवाने त्याचा कोणताही तुमच्याकडे देशात महागाईचा दर काय आहे, तुमच्या देशात व्याजाचा दर काय आहे याच्याशी चायला सुतराम संबंध नाही. काहीच नसतो. शुक्रवारच्या क्लोजिंग वर्किंग आवरचा डिपॉझिट बेस हा त्याचा कट ऑफ आहे. त्यामुळे तसं एका अर्थी मी म्हटलं तर ते स्टँड अलोन मार्केट आहे हो त्या अर्थाने. पण आता तुम्ही जी चर्चा करताय एक शक्यता आहे, तसंच होईल असं नाही, काही तुला आणि मला काही पुढचं दिसत नाही. आपण काय महाभारतातले संजय नव्हे, महाभारतातलेही संजय नव्हे आणि आताच्या महाराष्ट्रातलेही संजय नव्हे, प्रश्न तो नाहीये. परंतु आता तशा पद्धतीचे रिझर्व्ह म्हणजे ज्याला पूर्वी आपण रिझर्व्ह चेस्ट म्हणायचो तशा पद्धतीचे म्हणजे आजपर्यंतची SLR CRR ची भूमिका ही बँकिंग स्ट्रक्चरचा काय म्हणू आपल्या कारमध्ये जशा बॅग्स असतात, एअर बॅग्स असतात तशा स्वरूपाच्या होत्या.
आता त्याला तुम्ही नाव काहीही द्या, त्या एअरबॅगचं कारण बदललेलं असेल आणि इट वुड बी मच मोर ग्लोबल इन नेचर. म्हणजे कन्व्हर्जन रेटचाही त्याच्या बरोबरीने विचार करावा लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला स्वतःला अंदाज असा आहे की तुम्ही आपल्या लक्षात आला असेल की आपण आज दरवेळेला 2 महिन्यातनं एकदा जाहीर होणारे, 3 महिन्यातनं एकदा होणारी मीटिंग, याच्या रिझर्व्ह बँकेकडे डोळे लावून बसतो की मग सकाळपासून पतंग उडायला लागतात. रेपो रेटचं काय होईल, सीआरआरचं काय होईल, एसएलआरचं काय होईल, ऍडिशनल येईल का, त्याची चर्चा बंद होईल. आणि याची सुरुवात झाली बघा. हे सगळे एका काळात आलेले आहेत, ते योगायोग नाही. ही घोषणा व्हायच्या काही दिवस आधीच रिझर्व्ह बँकेनं पुढची तारीख देऊन सांगितलं, ऍडिशनल रेपो रेट आम्ही बंद केला. हो, केलाय. हे काय पंचांगात मुहूर्त काढला होता का? ते काय मुलगी सांगून आली आणि मग होकार दिला, असं नाहीये. नाही, खरंय. हे आपण एकंदरीतच एक 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 म्हणजे त्या आयन रँडच्या कादंबरीत कसं असतं, ती मोठी असते कादंबरी, तसं ते प्रकरण मोठं आहे. पण आयन रँडच्या कादंबरीची पहिली अनेक प्रकरणं, प्रत्येक प्रकरणात वेगवेगळा कॅरेक्टर उभं करण्यात जाते. तसं या आपल्या भारतीय बॉन्ड्सचं ग्लोबल इंडेक्समध्ये समावेश होण्याची जी एक बॅकग्राऊंड आहे, त्याचे आपण हे पार्ट उभे करतोय. पण भारतीय बँकिंगला एक दुसरा मोठा बिझनेस येईल त्यातनं, आणि ते म्हणजे फॉरेक्स ट्रान्झॅक्शन. आणि दॅट वुड बी ऍडिशनल इन्कम. म्हणजे जसं आपण जीएसटी आल्यानंतर आपल्या इनडायरेक्ट टॅक्सेसचं स्वरूप बदललं, तसं या बॉन्ड इंडेक्स आपल्या देशात स्टेबिलाईज झाल्यानंतर आपल्या बँकिंगच्या रिक्वायरमेंटचं स्वरूप बदललं. आता तुम्ही म्हणलं की याची महत्व कमी होत जाईल. मग याला जोडून माझा दुसरा पुढचा असा प्रश्न आहे की जर पॉलिसीचे रेट ठरवण्याचा आरबीआयचा रोल घटेल, तर मग आरबीआयचा रोल ऍज अ बॉन्ड मार्केट रेग्युलेटर वाढेल का? 2000% वाढेल. आज मितीला बॉन्ड मार्केट तशा अर्थाने सेबीच्या अंडर येतं, हो, डेली ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने. येस, देर इज एव्हरी लाईकलीहुड दॅट वी मे हॅव अ सेपरेट रेग्युलेटर फॉर धिस बॉन्ड मार्केट. कारण तो काही प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतला विषय आहे आणि काही प्रमाणामध्ये सेबीच्या अखत्यारीतला विषय आहे. आणि त्याच्या कोऑर्डिनेशनचे आपण बरेच प्रयत्न करतो, पण ते मध्ये मध्ये रेग्युलेटरी सुपिरियॉरिटीचे कॉम्प्लेक्स निर्माण होतात. त्यामुळे जसं पेन्शन प्रॉडक्ट एनपीएस नंतर आपल्या देशात बदलली आणि त्याच्याकरता पीएफआरडीए नावाची आपण एक नवीन रेग्युलेटर काढला, इन्शुरन्स सेक्टरचं प्रमाण वाढायला लागलं, आपण इरडाई काढलं, तसं जर हे बॉन्ड मार्केट आणि ग्लोबल बॉन्ड मार्केट आपल्या देशामधलं वाढायला लागलं, तर देर इज एव्हरी लाईकलीहुड की धिस एरिया मे नायदर बिलॉंग टू आरबीआय nor belong to SEBI, but some other regulator who would be having a say in both, naturally under the overall supervision of Finance Ministry, will come into play. आणि त्याची तयारी करायची म्हणून हे 10 महिने दिलेले असू शकतात, याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. म्हणजे एफएसएलआरसी फायनान्शियल सेक्टर रेग्युलेटरी रिफॉर्म कमिशन 2014च्या आसपास जी आली, त्यांनी याच्याकडे हायलाइट केला होता. सर, मी याच्यावर पैज लावू शकतो. करेक्ट. नरसिंहन साहेबांची रिक्वायरमेंट होती. नरसिंहन वॉज द माहिर खिलाडी ऑफ दिस. येस. सो नाही, तो फार दीर्घ दूरदृष्टीचा, फार सज्जन आणि फार चांगला रेग्युलेटर होता, याविषयी शंकाच नाही कुठे. मोस्ट अंडररेटेड रेग्युलेटर असं मी गमतीने त्यांचं वर्णन करतो. म्हणजे ही घोषणा झाल्यापासून ना मला एका माणसाची फार मोठी आठवण होतीये. रिझर्व्ह बँकेचे बराच काळ डेप्युटी गव्हर्नर असलेले तारापूर साहेब. येस, तारापूर साहेबांचा हा काय म्हणू फोर्टे होता. आज आनंदाने तो माणूस खुश झाला असता ही जर घोषणा त्यांच्या कारकिर्दीत झाली असती. बिलकुल. आणि याच्यामध्ये थोडीशी ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून मला सापडली, आरबीआय वॉज सिकिंग फीडबॅक ऑन सेटिंग इंडियन बॉन्ड्स ऑन युरोक्लिअर ऑन 7 सप्टेंबर 2023. करेक्ट. महिन्याच्या सुरुवातीला. आणि हे करायला आपल्या बॉन्डमध्ये जे प्रायमरी डीलर आहेत 7 जण, त्यांना तुम्ही फॉरेक्स मध्ये करू शकता म्हणून परमिशन दिली होती. त्यालाही मी याचाच पार्ट समजणार आहे, भले तुम्ही मला चिडलात. 2000%. आता तुम्ही फॉरेक्स मध्ये पण करू शकता, जा मजा करा, असं जे म्हणलं होतं. नाही, त्याच्याही पेक्षा सुद्धा हे कसं आहे माहितीये का, हे मी माझ्या गलबतात आहे महाभारतात, आपल्या महासागरात, तू तुझ्या गलबतात आहे महासागरात, नेटवर्क नाहीये, तर मी पूर्वी बॅटरीने जसं सिग्नल द्यायचो ना, तसं रिझर्व्ह बँकेने युरोक्लिअरला आणि युरोक्लिअरने रिझर्व्ह बँकेला दिलेला सिग्नल आहे. आपल्याकडे हायफी मधली कम्युनिकेशन सिस्टम आहे असं म्हणू शकतोस तू. येस येस. याच्याकडे सर अजून थोडासा जाईन मी, की हा आपल्यासाठी एसआयपी मोमेंट ठरू शकतो का, की एसआयपी ने भारतामध्ये इक्विटी कल्चर जन्माला घातलं, हे भारताच्या बॉन्ड इन्व्हेस्टर्स साठी एक मोठा भाग ठरू शकतो का? कारण भारत बॉन्ड ईटीएफनी कुठेतरी एक सुरुवात केली होती पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ना मार्केटमध्ये आणण्याची. हा त्याच्या थोडासा पुढे जाईल का? 2000% पुढे जाईल. फक्त एसआयपीचा जेवढा तुझ्या माझ्यासारख्या इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर वरती थेट परिणाम झाला, हो,
तेवढा याचा थेट परिणाम होईलच असं नाही. याचा परिणाम सगळ्यात पहिल्यांदा प्रॉव्हिडंट फंड ट्रस्टवरती होईल. कारण त्यांना गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या इलिजिबल सिक्युरिटीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढेल. कारण आज मितीला तुझ्या माझ्यासारखा कॉमन इन्व्हेस्टर अजूनही नियमित उत्पन्न व्याज याच्याकरता बॉन्डकडे जात नाही. कारण 80च्या दशकात 90च्या दशकात आपल्याकडे कॉर्पोरेट बॉन्डमध्ये जी इंटरेस्ट फेल्युअर्स झाले, त्यामुळे लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे ती भीती काढायला मला एक जो पर्याय द्यायचा होता तो येत नाही. पण म्हणून लगेच थेट परिणाम होणार. कारण ते आपण म्हणतो ना की दूध घरी तोंड पोळलं का ताकी फुंकरून पितो माणूस, तसं आहे. पण याचा सगळ्यात मोठा फायदा पेन्शन फंडसाठी होईल. याचा सगळ्यात मोठा फायदा सुरुवातीला प्रॉव्हिडंट फंडसाठी होईल. कारण शेवटी तेच ट्रेड करतात ना, हो. दुसरं ट्रेड कोण करतं? कोणी करत नाही कारण माणसं. ट्रेडिंग शिवाय अदरवाईज त्याला काही किंमत नाहीये ना. आणि त्यामुळे ते रेट स्टेबिलाईज झाल्यानंतर आणि ही सिस्टम स्टेबिलाईज झाल्यानंतर जे तुम्ही पहिल्या दिवसापासून इंडिव्हिज्युअलला द्याल, आपल्याकडे लोक जात नाही. त्याचं कारण सांगतो मी. तुझी कन्सेप्ट चुकीची नसते. अगदी चिदंबरम साहेब जेव्हा पहिल्यांदा अर्थमंत्री झाले आपल्या देशाचे, तेव्हापासून आपल्या देशात वारंवार या ना त्या स्वरूपात या ना त्या प्रमाणात आपण गोल्ड बॉन्ड बाजारात आणण्याची प्रक्रिया सुरू केली. पण मोजके अपवाद वगळले तर कधीही आपल्या देशात गोल्ड बॉन्डला फायदा मोठा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून मग आपल्याला ते एक्सचेंज ट्रेडेड गोल्ड फंड्स काढावे लागले. तसं काहीसं सुरुवातीच्या काळामध्ये या डेट बद्दल असू शकतं. कारण आपल्याकडे डेट मार्केट फार स्क्यूड आहे आणि अत्यंत उथळ आहे. जसजशी त्याची हळूहळू खोली वाढत जाईल, म्हणजे खरं म्हणजे माणसं वाढली की खोली वाढते, इथे उलटं व्हायला लागेल. आधी खोली वाढवावी लागेल म्हणजे नवीन माणसं येतील. मग आता जर खोली वाढवावी लागेल तर याचा अर्थ तुम्ही इनडायरेक्टली म्हणताय की आपल्याकडे सरकारचं बॉन्ड मार्केट सोडलं तर बाकी कोणी मोठे दिसत नाहीयेत. बँका आणि सरकारला काढून टाकलं जवळपास कोणी नाहीच आहे. त्या त्या इतरांना पण यावं लागेल. मग त्यांच्यावर याचा परिणाम काय होईल? 2000% होईल. 2000% होईल. आपण त्याला बॉन्ड इंडेक्स म्हणतोय, पण एकदा जर प्लॅटफॉर्म म्हटलं तर मी पार्टिसिपेटरी नोट्सच्या माध्यमातूनही पैसे गुंतवीन ना. बिलकुल. मी ग्लोबल बॉन्डही काढीन ना. आज मी बाहेर जाऊन कर्ज घेतो, त्याच्याऐवजी आय विल इश्यू. मला आश्चर्य नाही वाटणार की आता बघ कशी हे असतं बघ. टाटाची इंग्लंडमध्ये 8,000 कोटीची गुंतवणुकीचा प्रकल्प व्हायचा आहे. बिलकुल. त्याच्यामध्ये या G20 नंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकनं जाहीर केलंय की ब्रिटिश गव्हर्नमेंट would take a stake to the tune of 5%. There is every likelihood that this company would be the first company to issue the global bond in India as well as abroad. नाकारता येतं का? नाही नाकारता. आज ज्या पद्धतीनं अंबानी वाढताय, त्याच्यात मधली जी टेलिकम्युनिकेशन्स आहेत, याची सुरुवात कशी होऊ शकते बघ. एक मी काय म्हणू पतंग उडवतोय असं म्हणायला हरकत नाही. उडवा उडवा. परंतु आपल्या देशामध्ये जेव्हा म्युन्सिपल बॉन्ड्स आले, हो. कन्सेप्ट जुनी आहे. सुरत हो. म्युन्सिपाल्टीने सगळ्यात हो. पहिल्यांदा बॉन्ड काढले होते. हो. मग नंतर ते म्युन्सिपल बॉन्डचं मार्केट वाढवायचं म्हणून त्या राज्य सरकारांनी आपल्या देशातल्या 6 राज्यांनी तसा निर्णय घेतला होता. गुजरात वॉज नॅचरली द फर्स्ट वन टू टेक इट. ही गोष्ट खूप जुनी आहे. तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री नव्हते. उगाच जागच्या जागी उडण्याचं काही कारण नाही. परंतु त्या राज्य सरकारांनी असं ठरवलं की आता हे म्युन्सिपाल्टीचे जे बॉन्ड्स आहेत त्या रूपामध्ये तुमचा जर टॅक्स रिफंड असेल तर इन्स्टेड ऑफ पेइंग यू द कॅश दे वुड गिव्ह यू इन अ बॉन्ड. किंवा म्युन्सिपाल्टीने टेंडर काढलाय. चंद्रशेखर टिळक, आशुतोष टिळक त्या रस्ता बांधायचं, पाईपलाईन टाकायचं टेंडर जात आहे. तर त्या टेंडर बरोबर एक कॉशन मनी भरावा लागतो. तर तो कॉशन मनी पैशात भरायच्या ऐवजी म्युन्सिपाल्टीच्या बॉन्डमध्ये भरायचा. म्हणजे मीच म्युन्सिपाल्टीचे बॉन्ड विकत घ्यायचे आणि तेच मी तारण म्हणून ठेवायचे. म्हणजे दोन्ही बाजूने इश्युअर आणि युजर म्हणून त्याचा कंट्रोल राहतो. समथिंग सिमिलर कॅन हॅपन टू दिस थिंग्स. आणि एक्सचेंज बॉन्ड वुड गिव्ह यू दॅट फॅसिलिटी. आणि हे करण्याचं दुसरं कारण असेल की त्यामुळे तुमच्या FII जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते किंवा जो प्रमोटर स्टेक येतो त्याच्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे कसं की ज्या वेळेला एखाद्या एअरलाईन मध्ये दुसरी एअरलाईन गुंतवणूक करते, ती दरवेळेला तुला पैसे देते, टेक्नॉलॉजी देते, माणसं देते असं नाहीये. आता जसं विस्तारा आणि एअर इंडिया हे एकमेकांच्या बरोबरीनं काम करायला लागले, एअर इंडिया टाटाची कंपनी झाल्यानंतर, तर रूट्स एअर इंडियाचे राहिले पण फ्लाईट्स विस्ताराची आली. याचं कारण काय झालं आणि त्यांचं जे इंटरनल अरेंजमेंट आहे ती अशी आहे की विस्ताराकडे फ्लाईट्सची संख्या चांगल्या कंडिशन मधली नॉनस्टॉप फ्लाईट्सच्या दृष्टीने चांगली होती. पण एअर इंडियाच्या नावावरती हिथ्रो असेल, वॉशिंग्टन असेल, इथले असलेले पार्किंग लॉट्स जास्त होते. नाव दिस पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म वुड गिव्ह यू दॅट काइंड ऑफ अ पार्किंग लॉट. याच्या पुढे अजून एक म्हणतो की अनेकांनी हायलाइट केलं की डेप्रिसिएशन ऑफ रुपी विल बी लोअर. हे
आहे, अगदी जरूर आहे. मग याच्याकडे काय नजरेने बघायचं? रुपी दोन डेप्रिसिएशन गोष्टी थांबण्याचा अजून एक मार्ग दोन म्हणायचा. दोन 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 गोष्टी ओके. अगदी तात्कालिक आणि इमिजिएट परिणाम म्हणून डेप्रिसिएशन ऑफ रुपी वुड बी लोअर. पण येस. हे देअर आफ्टर द प्रोग्रेस विल डिपेंड ॲट व्हॉट रेट आय एम एबल टू प्रूव्ह माय सेल्फ ॲज अ नॅशनल इकॉनॉमी. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, ॲट व्हॉट फ्रिक्वेन्सी अँड इफिशियन्सी me as a country is able to prove the stability, safety and sturdiness of this particular platform. त्या प्लॅटफॉर्मवरती कारण परफॉर्मन्स आणि परसेप्शन दोन्हीच लागतं, इकॉनॉमीलाही आणि अशा प्लॅटफॉर्मलाही. आजपर्यंतचा टचवूड आपला इतिहास या बाबतीतला अत्यंत चांगला आहे. आणि म्हणजे जसं इतक्या वर्षांमध्ये इतकी संकट आली, जगावर आली, आपल्या देशावर आली, पण जगातला आपला एकमेव देश आहे की ज्यानं एकही सेटलमेंट एका दिवसानंही पुढे ढकलली नाही. नाही. दॅट काइंड ऑफ अ स्टर्डीनेस ऑफ अ सिस्टम वी विल हॅव टू रिफ्लेक्ट ओव्हर हिअर. आणि त्यामुळे डेप्रिसिएशन ऑफ रुपी, मगाशीच मी म्हटलं तसं की जसं तुझी करन्सीची ट्रान्झॅक्शन वाढतील त्याला ऑटोमॅटिक मार्केट येतं ना, की आज काय होत आहे, आज माझा रुपया जर डॉलरच्या तुलनेत किंवा इतर कुठच्याही तुलनेमध्ये मला स्टेबल करायचं असेल तर रिझर्व्ह बँक हॅज टू ऍक्ट मोर ॲज अ प्लेअर इन द मार्केट रादर दॅन अ रेग्युलेटर ऑफ द मार्केट. मग हा जो प्लेअर ऑफ द मार्केटचा जो रिझर्व्ह बँकेचा रोल आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती कमी. याला अजून एकांनी एक गोष्ट हायलाईट केली होती आणि ब्लूमबर्गने तर याला फार मोठा दिला होता की एशियन फायनान्शियल क्रायसिसचं एक कारण डॉलर आणि त्या देशांची करन्सी यांचं खूप मोठ्या प्रमाणावर कनेक्शन होतं. त्याच्यामुळे भारताने सुरुवातीपासून आपल्या भारतातलं डेट मार्केट जे होतं ग्लोबल गव्हर्नमेंट डेट हे रुपयातच ठेवलं, हे फार बाहेर येऊ दिलं नाही. आता ते होतं आहे. एशियन फायनान्शियल क्रायसिस सारखी काही शक्यता तुमच्या नजरेला दिसते का? जरूर दिसते. बोला. त्याचं कारण सांगतो. एशिया म्हटलं की एकटा चंद्रशेखर टिळक किंवा एकटा आशुतोष टिळक नाहीये ना. नाहीये. माझ्या आजूबाजूचे तो काही एशिया कप नाहीये. म्हणायचं एशिया पण साले सगळ्या सबकॉन्टिनेंट मधल्याच टीम आहेत, तसं नाहीये एशियन मार्केट. एशियन मार्केट इज मच लार्जर दॅन दॅट. आणि दुर्दैवानं याचं कारण फक्त आर्थिक नाहीये का मला तो एशियन फायनान्शियल क्रायसिस दिसतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिका, इंग्लंड या देशांची वैशिष्ट्यच ही आहे की ते परस्पर दुसऱ्या 2 देशांमध्ये लावून देतात, नाही हे नामानिराळे राहतात. हो. एक ट्विन टॉवर सोडलं तर कुठचंही आर्थिक संकट किंवा लष्करी संकट आजपर्यंत अमेरिकेवर आलेलं नाही आलेलं. अमेरिका तुमच्यात आणि चीनमध्ये लावून देते, जो जिंकेल त्याच्या बाजूने अमेरिका उभं राहील. मग तो बायडेन असू दे, तो बायडेन असू दे नाही तर ट्रम्प असू दे, याच्या धोरणामध्ये फरक पडत नाही. मग आज जर आपण बघा ना G20 मध्ये आपण मागणी केली की नाही की त्याने आम्हाला त्या सिक्युरिटी काउन्सिलवर जायचं आहे, अमेरिकेने मग म्हटलं की नाही, मग चीन काय सहजासहजी गप्प बसेल का? बरं आज आपल्याला मान्य करायला हवं की पाकिस्तान इकॉनॉमीवरती आपल्यापेक्षा चीनचा होल्ड जास्त आहे, श्रीलंकन इकॉनॉमीवरती आपल्यापेक्षा चीनचा होल्ड जास्त आहे, नेपाळच्या इकॉनॉमीवरती आपल्यापेक्षा चीनचा होल्ड जास्त आहे, म्यानमारवरती चीनचा होल्ड जास्त आहे. आणि चीन एकदा पेटलं की काय करतो हे आता अरुणाचलच्या 3 खेळाडूंना ज्या पद्धतीने त्यांनी व्हिसा नाकारला. बरं हे ओपन मार्केट आहे, ओपन सिक्रेट आहे, तुलाही माहिती आहे किस्सा मी माझ्या भाषणात अनेकदा सांगतो. एनपीएसचा नॅशनल इन्चार्ज म्हणून मी प्रत्येक राज्यात जात होतो. एका पर्टिक्युलर पिरियड मध्ये माझी अरुणाचलमध्ये जायची संख्या 10च्या वर गेली तर मला तिथले सर्वोच्च पदाधिकारी, आणि मी नाव नाही घेणार, योग्य नाही म्हणा, त्या माणसाच्याही जीवाला धोका असतो त्यातून, त्यांनी मला गमतीने एकदा विचारलं होतं, आम्ही अरुणाचलहून गुवाहाटीला दोघं बरोबर येत होतो तेव्हा, त्या आयुष्यात कधीही चीनला जायचा विचार नाही का तुझा? म्हणलं हा प्रश्न कुठनं आला एकदम? तर म्हणले अरे वेड्या, अरुणाचलमध्ये कोण किती वेळा येतो ह्याचा रेकॉर्ड आपल्याकडे नसेल तेवढा त्यांच्याकडे आहे. मग हे जर साध्या व्हिसाच्या बाबतीत आहे तर हा तर यू आर टेकिंग अ व्हिसा इन टू युअर इकॉनॉमी, तर चायना वुड सर्टनली रिटॅलिएट. मग ते ज्या प्रमाणामध्ये इतर देश माझ्या या बॉन्ड मार्केटमध्ये येतील त्याप्रमाणे तुम्हाला जायचंय ना भारतात, मग तिथंच पैसे उभे करा, मी येत नाही. पण ते पुन्हा त्या 2 देशांना एकमेकांविरुद्ध लढवणार नाही, त्याची काय खात्री आहे? ती शुड बी वन रिझन, कारण त्या देशांकडे आज लिक्विडिटी नाहीये. आपण पाकिस्तानची स्थिती बघतोय, आपण श्रीलंकेची स्थिती बघतोय, कोणत्या कोणत्या गोष्टीवरनं तिथं दंगली झाल्या. त्या दैनंदिन जीवनाशी मी नेहमी म्हणतो की लढाई जोवर रस्त्यावर असते ना तोवर सगळे तत्वज्ञ असतात, सगळ्यांना सज्जनता असते, पण ती लढाई जेव्हा माझ्या स्वयंपाकघरात येते त्यावेळेलाची माझी रिॲक्शन वेगळी असते. एक्झॅक्टली दॅट वुड हॅपन, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, पण याच्यातली एक गोष्ट लक्षात घेऊ, हे जे संपूर्ण मार्केट आहे ना हे फार मोठ्या प्रमाणावरती टेक्नॉलॉजी आणि नेटवर्क ड्रिव्हन आहे. आणि त्यामुळे मला कित्येक वेळेला माझ्या प्रॉब्लेम मधनं बाहेर यायला खूप चांगलं सोल्युशन यातनं मिळतं किंवा माझा प्रॉब्लेम अॅग्रेव्हेट करायला मिळतो.
आणि आज मी माझ्या देशातनं दुसऱ्या देशाच्या बॉन्ड मार्केटमध्ये जातो तेव्हा कॅपिटल अप्रिसिएशन मिळत नसतं. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली माझा होल्डिंग कन्सिडरेशन पिरियड, प्रत्यक्षात मी होल्ड करीत न करीत गोष्टी हा जास्त असतो. इतकी दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची क्षमता असलेले जगामध्ये देश किती आहेत? फार काय नसतं. होईल? नाही येत ना, तेच सांगते. म्हणजे आता कसं होतंय की जरा जरी इकॉनॉमिक अनरेस्ट आली की जगातले इतर अनेक देश किंवा त्यांच्या मध्यवर्ती बँका, सेंट्रल बँक असं करतात की जगातल्या इक्विटी मार्केटमधनं, बॉन्ड मार्केटमधनं आपले पैसे काढून घेतात आणि ते कीप ऑन स्टॅकिंग इन अ ग्लोबल गोल्ड मार्केट. ते खरेदी करताना गोल्ड लमसम मध्ये खरेदी करतात आणि विकताना टप्प्याटप्प्याने विकतात. हो, हो. उद्या याची रिपिटिशन आपल्या ग्लोबल गोल्ड मार्केटमध्ये सुद्धा होऊ शकते आणि मग त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट हे एशियन क्रायसिसमध्ये असू शकतात. एक्झॅक्टली हाच होता माझा पुढचा पॉईंट की रिस्क ऑफ ग्लोबल फॅक्टर अफेक्टिंग अस विल इन्क्रीज. जसं की हो, बाजारामध्ये एचडीएफसी बँकेचं वेटेज खूप मोठ्या प्रमाणात वाढलं, ते पडतायत म्हणून इंडेक्स मधले बाकीचे जण पडायला लागले. तसं आपल्याही बाबतीमध्ये भविष्यात होऊ शकतं. हो. पण त्याचबरोबर एक लक्षात घेऊ ना हा, की केवळ बाजारामध्ये इंडेक्स पडतोच असं नाही ना. जर वाढतो पण. एचडीएफसी बँक वाढली तर ओव्हरऑल मार्केट ही वाढेल ना. हो, बस शेवटी असं आहे ना, ते घी देखा मगर बडगा नाही देखा, मगर बडगा देखा भी घी भी देखा, असंही होऊ शकतं बिलकुल ना. बिलकुल. आणि याच्यात थोड्याशा शेवटच्या पॉइंटकडे येतो आहे की या सगळ्यामध्ये भारतामध्ये काही अशा पण आहेत कंपन्या किंवा कॉर्पोरेट्स ज्यांचं रेटिंग आणि ज्यांचं व्याजदर कर्ज घेण्याचे भारत सरकारशी बऱ्यापैकी जोडलेलं असतं. फॉर एक्झाम्पल एसबीआय, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक. तुमच्या लक्षात असेल मी कोणाविषयी बोलतोय. टॉप क्लास मोठे लोक, त्यांच्यावर यांचा परिणाम होईल हे मला माहिती आहे, फक्त तो आता कसा होईल तुमच्या नजरेने? नाही, अगदी अगदी साधं उदाहरण की हे काही फक्त आपल्याच देशात होतं असं नाहीये. शेवटी हे बघा, म्हणजे जसं ते श्रीम माटे म्हणायचंय ना की देश म्हणजे देशातली माणसं, हो, तसं देशाची अर्थव्यवस्था, कोणत्याही देशाची कोणत्याही काळातली अर्थव्यवस्था म्हणजे सरकार आणि त्याच्या महत्वाच्या कंपन्या यांचं टुगेदर. म्हणजे जीडीपी म्हणजे आपण काय म्हणतो की ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. मग ते ग्रॉस याचा अर्थ एकत्रित आहे ना, एकटं हो. सरकार नाही आहे ना. नाहीये. मग त्याचा जो महत्वाचा भाग ज्यांच्याकडे आहे ते सगळे. त्यामुळे त्या पिक्चरमध्ये आता जे आहे तेच आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घेऊ की ते सरकारची तादात्म्य पावत त्या रेंजमध्ये, त्या बँडमध्ये इंटरेस्ट रेट ठरवतात म्हणून मोठे होतात, किंवा त्यांचेही इंटरेस्ट रेट असे असतात म्हणून सरकारचा सरासरी दर तसा असतो. हे दोन्ही गिव्ह अँड टेक असतं आणि त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत फरक पडणार नाही. आता फरक इतकाच पडला तर पडेल की आधी जे मी एका स्टँडर्ड लॉग इन पिरियड मध्ये ते सतत रिव्ह्यू करत राहायचो त्याची फ्रिक्वेन्सी खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि तात्कालिक दृष्ट्या का होईना त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेटचा फरक राहू शकेल अँड दॅट वुड गिव्ह यू अन आर्बिट्राज पॉईंट. म्हणजे केवळ वायटीएम करता मला अवलंबून नाही राहावं लागणार. वायटीएम प्लस आर्बिट्राज वुड डिसाइड माय फॅक्टर. म्हणजे विदिन द कंट्री त्या बॉन्डमध्ये खेळणाऱ्यांची संख्या किंवा क्वांटमची संख्या ही वाढू शकते. याच्यामुळे मसाला बॉन्डचा मृत्यू येईल का मसाला बॉन्डला अजून मसाला बॉन्डचा मृत्यू 2000% येईल आणि तो यावा म्हणूनच केलेलं हे पाऊल आहे. म्हणजे जसं डिजिटल रुपया हा क्रिप्टो करन्सी नैसर्गिक मृत्यूनं मरावा म्हणून उचललेलं पाऊल आहे, तसं हे पूर्णपणाने मसाला बॉन्डला वाहिलेली श्रद्धांजली. अरे बापरे, मोठं मोठं स्टेटमेंट आहे. एक शेवटचं याच्यामध्ये असं आहे की बँकांचं कॅपिटल जे आहे ते सुटेल आणि बँकांच्या खिशात अधिकाधिक पैसा येईल, कारण त्यांना तो त्या भागामध्ये जाऊन गुंतवण्याची कदाचित गरज फारशी लागणार नाही. पण व्याजदर घटतील का? आणि जर असं असेल तर मग एफडीचे व्याजदर आता पुढच्या किती दिवसात खालती येतील? एफडीचे व्याजदर कारण याच्यामध्ये थोडीशी अजून इन्फॉर्मेशन मी ऍड करतो की आपण अशा कालखंडाविषयी बोलतो आहे ज्याच्याविषयी फेडरल रिझर्व्हचं म्हणणं आहे की आम्ही व्याजदर घटवणार नाही आहोत. त्यांचं म्हणणं 2025 आपण साधारणतः त्याच्याच आसपास आपले 10% पूर्ण होत आहेत. मग ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याकडचे व्याजदर घटतील, वाढतील, कुठे जातील? एक गोष्ट, आता तू फेडरल रिझर्व्हच्या विधानाचा हवाला किंवा दाखला दिलाय. फेडरल रिझर्व्हची ही घोषणा राजकीय. हो, फेडरल रिझर्व्हची ही घोषणा काही फार मोठी इकॉनॉमिक फुटेजवरती आहे अशातला भाग नाही. अमेरिकी अर्थव्यवस्थेचं आकारमान आणि जागतिक अर्थकारणातलं त्यांचं प्राबल्य याच्या जोरावर केलेली ती दादागिरी आहे. बिकॉज दे आर ट्राइंग टू विदहोल्ड द अमेरिकन फंड्स विदिन द अमेरिकन बॉर्डर्स, हा त्याचा अर्थ आहे. याच्या पलीकडे दुसरं काही नाहीये. याचा अर्थ गिव्हन अ चान्स अमेरिकन इन्स्टिट्यूशन्स वॉन्ट टू इन्व्हेस्ट अब्रॉड रादर दॅन इन्व्हेस्टिंग इन इकॉनॉमी. म्हणजे एखादा वॉरन बफेट जरूर ही स्थिती
असं असताना फेडरलच्या महत्वाचं एक आहे, तो इंडिकेटर आहे शेवटी. पण प्रत्येक गोष्टी त्याचे त्याचे वातकुकट असतात, त्याचे त्याचे वेदरकॉक असतात. तर या फील्डचा फेड हा एक वेदरकॉक आहे. याच्या पलीकडे त्याला काही मी फार महत्व देत नाही. कारण तशा दृष्टीने पाहिलं ना तर अमेरिकी अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये असलेली साम्यस्थळं अत्यंत कमी आहेत. पण याचा जर परिणाम किंवा या सगळ्या तिन्ही चारही घटना एकत्र करून आपल्या देशामधल्या एफडीचे व्याजदर, सरकारी साधनांचे व्याजदर हे कमी जास्त होतील का, असा जर प्रश्न असेल तर एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की पुन्हा व्याजदर ठरवणं हाही पॉलिटिकलच निर्णय आहे ना. हो. म्हणजे आपण बाजारात 1000 वेळा म्हणतो की तेलाचे भाव तेल कंपन्या ठरवतात, सरकार ठरवत नाही. नाही. पण निवडणुकांचं व्होटिंग सुरू झाल्यानंतर भावात बदल होत नाही. तसंच आहे हे. ते काय फोनवरतीच सांगितलं जातं गोष्टी. लॉस झाला तर कंपनीला होतो, सरकारला नाही होत. पण व्होट गेली तर सरकार जातं. हो, खरंय. एक्झॅक्टली द सेम थिंग वुड हॅपन. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याचा परिणाम आता अशासाठी जाणवणार नाही की तुमच्या असं लक्षात येईल की ती परिस्थिती आपल्या बाजारातली संपली आहे. की एफडी म्हटलं की सरकारी बँका किंवा पोस्ट ते चांगलंच काम करतात. मी त्यांचं क्रेडिट घेऊ नाही इच्छित. परंतु त्याला पर्याय आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये ऑलरेडी आपण शोधले आहेत. तसं जर नसतं तर तुम्ही मला सांगा ना की एचडीएफसी बँकेत मर्ज व्हायच्या आधी त्यांनी ते सफायर डिपॉझिट्स म्हणून जी स्कीम आणली, त्याला जो मिळालेला रिस्पॉन्स आहे, त्यामुळे लोकांकडे पैसा आहे आणि लोकांना कुठे पैसे गुंतवायचे हे कळतं. हे अत्यंत उघड आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की निदान पुढच्या निवडणुकांचं व्होटिंग पुरे होईस्तोवर एफडीचे रेट मोठ्या प्रमाणावरती सरकारी साधनांचे आणि सरकारी बँकांचे घटतील असं मला वाटत नाही. कारण आज मी तिला या दोन साधनांचा जेवढा जॉग्राफिकल रीच आहे, भौगोलिक पहुंच आहे, तेवढी दुसऱ्या कोणाचीही नाहीये. म्हणजे काय असतं ना, शेवटी आशुतोष टिळकनी 10 कोटी रुपये गुंतवणं आणि चंद्रशेखर सारख्या 10 लाख माणसांनी 10,000 रुपये गुंतवणं, या दोन्ही प्रोसेस बाजार म्हणून मला अत्यावश्यक असतात. हो. जे आशुतोष टिळक सारखे एक रकमी 10 कोटी गुंतवणारे ते या बॉन्ड मार्केटमध्ये येतील. पण चंद्रशेखर टिळक सारखे 10,000 रुपये गुंतवणारे जे 10 लाख लोक आहेत ते जुन्या साधनांकडे राहतील. आणि शेवटी ही 10 लाख माणसं मतदान करतात. आशुतोष टिळक 10 कोटीवाले करतीलच असं नाही, हा भाग असतो पहिला गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, दोघांनाही हे एकमेकांना पूरक आहेत हे लक्षात घेऊ. का शेवटी हा आलेला पैसाही त्या बॉन्ड मार्केटमध्येच जाणार आहे ना. मी बँकेत पैसे गुंतवताना माझ्यासाठी ते डिपॉझिट आहे, ऍसेट आहे, पण त्याच्यासाठी ती लायबिलिटीज आहे ना. त्याच्यावरती रिझर्व्ह बँकेचेच नियम आहेत ना की आलेले पैसे किती दिवसात गुंतवा. इरडाईचे नियम आहेत इन्शुरन्स कंपनी करता, किती दिवसात गुंतवा. मग ते किती दिवसात गुंतवामध्ये कुठे गुंतवा येतं ना, ते कुठे गुंतवा म्हणजे बॉन्ड इंडेक्स आहे. लास्टची 5 मिनिटं या आपल्या आत्ताच्या पॉडकास्टमध्ये झालेलं सगळ्याला समरी तुमच्या नजरेने आणि हा जो काय निर्णय होता त्याच्यावरचा तुमचा व्ह्यू. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं, मी सुरुवातीलाच म्हटलं तसं, भले पुढच्या तारखेला होणार असेल, आज लगेच नाही होणार आहे, उद्या लगेच नाही होणार आहे, परंतु जून 2024 मध्ये का होईना आम्ही हे करतोय त्याची घोषणा आज करणं ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला दिलेली पोचपावती आहे. आणि त्याच्यात राजकीय यशा इतकंच. म्हणजे थोडक्यात या दृष्टीने जर पाहायचं झालं तर आजपर्यंत आपण आंतरराष्ट्रीय बाजार आणि संरक्षण ही दोन क्षेत्र आपल्या राजकीय स्टेट्समनशिपसाठी वापरली नव्हती किंवा एक इकॉनॉमिक काय म्हणू स्ट्रॅटेजी म्हणून वापरली नव्हती. आता आपण ती स्ट्रॅटेजी म्हणून वापरायला घाबरत नाही, याचं हे द्योतक आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याचे अल्पकालिक परिणाम फार मोठ्या प्रमाणावरती लगेच जाणवतील अशातला भाग नाही. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची जी काही गुंतवणुकीची साधनं आहेत, गुंतवणुकीची क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये फार मोठा फरक ताबडतोबीनं होईल अशातला भाग नाही. याचं कारण असं आहे की मुळातच आज मी तिला तुमच्या माझ्यासारख्या मनुष्य अत्यल्प म्हणजे आपल्या स्वतःच्या पोर्टफोलिओचा विचार केला तर आपल्या टोटल पोर्टफोलिओच्या 3% 5% सुद्धा आपण या बॉन्डमध्ये गुंतवलेले नसतात. आपण पूर्वीच्या काळी जे इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड घेतले ते बॉन्ड म्हणून घेतलेले नाही, ते टॅक्स सेव्हिंग स्कीम म्हणून घेतलेलं आहे. ती वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे तुमच्या माझ्यावरती होणारा थेट परिणाम नाहीये. पण या माध्यमातून आपण आपल्या देशामध्ये असलेल्या गुंतवणूकदारांना एक पर्यायी साधन येणाऱ्या काळामध्ये देतोय. म्हणजे जसं आज मी भारतामध्ये बसून भारतीय रुपया माझ्या ब्रोकरला देऊन नासडॅक वरती लिस्ट असलेल्या अमेरिकन कंपनीचा शेअर घेऊ शकतो किंवा मोतीलाल ओसवाल, पराग पारिख सारख्या लोकांच्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये भारतीय रुपया देतो पण मी नासडॅक मधल्या कंपन्यांमध्ये किंवा अमेरिकन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, तशा पद्धतीची सोय केवळ तिथल्या विदेशी स्थानिक लोकल गुंतवणूकदारांना किंवा वैयक्तिक गुंतवणूकदारांना मिळणार आहे असं नाही, ती आपल्यालाही मिळेल. तिसरी गोष्ट, एकंदरीतच कॅपिटल मार्केट किंवा गुंतवणूक क्षेत्र याच्याशी निगडीत जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे
त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बदल होतील. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खरं म्हणजे संपूर्ण गुंतवणूक क्षेत्र हेच एका अर्थाने राजकारणाशी निगडीत असतं. कारण शेवटी राजकारण हे तुमचं आर्थिक धोरण ठरवतं आणि आर्थिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी याच्यावरती गुंतवणूक क्षेत्र चालतं. पण त्याच्यामध्येही जर तुलना करायची झाली तर इक्विटी मार्केटच्या तुलनेमध्ये बॉन्ड मार्केट हे जास्त पॉलिटिकल असतं. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आता जी काही तास सव्वा तास मी आणि आशुतोषने चर्चा केली याच्यात अर्थशास्त्रा इतकाच राजकारणाचा भाग आला. जिओ हे पॉलिटिक्स मी पण आलं. तिसरा भाग करतोय. आधीच्या 2 भागात 2% राजकारण असेल तर आता हो. याच्यामध्ये 20% येईल. भरपूर. आणि तिसरी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की बॉन्ड मार्केटमध्ये केवळ तुमचा इकॉनॉमिक परफॉर्मन्स, केवळ तुमचा पॉलिटिकल परफॉर्मन्स हा महत्वाचा नसतो. तर त्याच्यामध्ये असलेले जिओ पॉलिटिकल फॅक्टर्स असतात, त्याचंही लक्षात घ्यावं लागतं. कारण बॉन्ड मार्केट हे प्रामुख्यानं अशा सेक्टरमधनं डॉमिनेट होतं. शेवटी बॉन्ड आज कोण काढतं जगभरात, केवळ आपल्या देशात असं नव्हे. इन्फ्रास्ट्रक्चर काढतं, डिफेन्स काढतं, स्पेस काढतं. आणि आपल्या देशाकरता इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स, स्पेस हे इक्विटी मार्केटसाठी सुद्धा नवीन क्षेत्र आहेत. म्हणजे जसं माझ्यासारख्या 80 साली बीकॉम झालेली माणसं आहेत त्यांना आठवत असेल तर आपल्याला बीकॉमच्या शेवटच्या पेपरमध्ये अकाउंट्सला शेवटच्या वर्षी अकाउंट्समध्ये इलेक्ट्रिक कंपन्यांचा अकाउंट्स असा एक वेगळा चॅप्टर असायचा. कारण त्यांची फंडिंग पॅटर्नची सिस्टम, त्यांची डिस्ट्रीब्युशन पॅटर्नची सिस्टम ही वेगळी असते. तशी बॉन्ड मार्केटची या पद्धतीची सिस्टम ही वेगळी असते. पण एक अत्यंत चांगली गोष्ट आहे की ते 10 महिन्यांनी होणार आहे. तेव्हा ह्या मधल्या 10 महिन्यांच्या काळात निदान मानसिक दृष्ट्या पैसे काय ते आपण उभे करतच असतो. मानसिक दृष्ट्या स्वतः त्याच्याकडे बघावं लागेल आणि म्हणून हा विषय जास्त महत्वाचा आहे. म्हणून मला आशुतोषचं कौतुक करावं वाटलं की या विषयाची इतर कुठेही चर्चा होत नसताना इतक्या कन्सेप्च्युअल लेवलवरती त्यानं ही चर्चा केली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने आधी त्याचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. मला वाटतं इथे थांबायला हरकत नाही. सर धन्यवाद, तुम्ही आलात तुमच्या वेळात वेळ काढून. धन्यवाद तुम्हाला. आणि अगदी असेच येत चला. हा नक्की. आता या सीझनचा फिनाले आहे. पुढच्या सीझन मध्येही आम्हाला सरांचा वेळ मिळावा अशा आशेसह नमस्कार. थांबूया. नमस्कार.